इतिहास, त्याचे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे समाजावर झालेले परिणाम हा या वेबिनारचा मुख्य विषय घेऊन उद्देश समोर ठेवून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे। या विषयावर अधिक सखोल मार्गदर्शन आजचे दोन वक्ते माननीय सतीश कदम साहेब, माननीय जाकीर पठाण साहेब आपल्याला देणारच आहेत, मार्गदर्शन करणारच आहेत। प्रस्ताविकामध्ये आपली धन्यवाद मुंडे सर। आपण खऱ्या अर्थानं सामाजिक समस्या या ठिकाणी वाचत ठेवलेली आहे। आपल्या प्रस्तावित प्रवचनानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आणि प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम यांचा थोडक्यात परिचय करून देतो। प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम हे तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। तुळजापूरच्या भवानी मातेचे कदम भुपे परिवारातील सर असल्यामुळे सर्व महाराष्ट्रभरात तुळजाभवानीचे कार्य पोहोचवण्याचे कार्य सर अतिशय धैर्याने करत असतात। त्याबाबत विविध लेख मालिका, विविध न्यूज चॅनलवरती विशेष कार्यक्रम सरांनी सादर केलेले आहेत। सरांनी शिवरायांच्या अष्टांग योगावरती सुंदर असे लेखन केलेले आहे। असे आदरणीय सतीश कदम सर पीएचडी गाईड सुद्धा आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विद्यार्थी पीएचडी संशोधन सुद्धा करत असतात आणि करत आहेत। त्याच पद्धतीने सरांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सर मागील 1 वर्षापासून अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत। आणि हे कार्य करत असतानाच अचानक कोरोना महामारी उद्भवली आणि कोरोना महामारी उद्भवल्यानंतर परिषदेचे कार्य कशा पद्धतीने चालू राहील, कशा पद्धतीने ते पुढे नेता येईल आणि या दृष्टिकोनातून मग सरांनी एक इंटरनॅशनल वेबिनारचं आयोजन केलेलं आहे। त्याच पद्धतीने 2 नॅशनल वेबिनारचे सरांनी अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन करून अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद खऱ्या अर्थाने कार्यरत करून परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इतिहास प्रेमींना एक वेगळीच पर्वणी भेट म्हणून दिली असे म्हणजे वावगे सन्मान। मी डॉक्टर सतीश कदम सरांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या वेबिनार रचन करून बीज भाषण करावे। डॉक्टर सतीशजी कदम सर। माझा आवाज येतोय? सर आवाज येतो का? हॅलो। हो येतोय सर। हा ठीक आहे, थँक्यू। सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार। डॉक्टर बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आणि या महाविद्यालयाचे मार्गदर्शक, आमचे मार्गदर्शक हंबर्डे नाना सर, महाविद्यालयाचे प्राचार्य निंभोरे सर, आजचे बीजभाषक व आमचे सहकारी मित्र मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर जाकीरजी पठाण सर आणि ज्यांच्यामुळं या ठिकाणी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत ते रवी सातभाई सर। प्रथमतः मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खास करून रवी सातभाई सरांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो की ते धडपड करून वारंवार अशा प्रकारची जी काही वेगवेगळ्या प्रकारची चळवळ जी असेल ही चळवळ त्यांच्या माध्यमातून तिथं चालू असते। आत्ताच माझा परिचय देत असताना सांगितले की महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या माध्यमातून आपण वेगळं काय
सुरुवातीलाच मी आपल्याला या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आता आपण ज्याच्यावर चर्चा या ठिकाणी करणार आहोत, तर ही चर्चा करत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्यापुढे अडचण येते, तर त्या अडचणीच्या प्रसंगी, कठीण प्रसंग येतो, त्या प्रसंगी आपल्याला त्याला संधी म्हणून कसं घ्यायचं, हा एक संदेश आम्ही महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी दिला. आणि हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं अंबर्डे महाविद्यालय या ठिकाणचा सर्व स्टाफ आणि विशेषतः सातबाई सरांच्या माध्यमातून हे शक्य झालं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो. कारण महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या माध्यमातून आम्ही 3 जी काही इथं वेबिनार अशा प्रकारची आयोजित केली, असं जे सांगितलं आपण, तर आपल्याला त्याच संधी या ठिकाणी शोधायच्या असतात. आणि अशा संधी करताच आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे ज्याच्यावर आज आपल्याला बीजभाषक सविस्तर त्याच्यावर चर्चा करतील. तर पॅन्डेमिक हिस्ट्रीच्या बाबतीतलं आपण चर्चा या ठिकाणी करण्याकरता ही जे वेबिनार आयोजित केलं आहे, तर या वेबिनारचं उद्घाटन झालं असं मी प्रथमतः या ठिकाणी जाहीर करतो. आता याच्या बाबतीत बोलत असताना खास करून ज्यावेळेस आम्ही सायन्सची काही आमचे सहकारी मित्र असतील यांच्याशी आम्ही चर्चा केली, इकॉनॉमिक्सच्या लोकांशी चर्चा या ठिकाणी केली. आणि ही चर्चा केल्यानंतर त्यांचं सर्वांचं एक म्हणणं आलं की बाबा हा जो असणार महामारी हा जो प्रकार असेल, तर महामारी प्रकार काय आहे, साथीचे रोग हा प्रकार काय असेल, तर त्याला साहजिकच आहे माल्थसचा नियम त्या ठिकाणी कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर माल्थसचा नियम काय सांगतोय की ज्या वेळेला लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढल्यानंतर जगावर वेगळ्या प्रकारची संकट येतात. त्याच्यामध्ये मग आपल्याला ज्ञात आहे की काही युद्ध होत असतील, पूर येत असतील किंवा आणखी काही दंगली असतील आणि त्याच्यानंतर असणारी महामारी, म्हणजे ही जी सर्व संकट निसर्ग आपला जो समतोल असेल हा समतोल साधण्याकरता त्या ठिकाणी आणत असतो. आणि त्याच्या माध्यमातूनच म्हणजे आजचा चाललेला जो काही समाज असेल, आजचा चाललेली जी काही रचना असेल, ती रचना पुढे अखंड चालू असताना आपल्याला या ठिकाणी आपण येते. तर त्यानुसार आपण जगाच्या पाठीवर बघतो की आता हे साथीच्या रोगाचं ज्यावेळेस आपण आढावा घेतो, खऱ्या अर्थानं जग किती प्रगत आहे हे आपण लहानपणापासून पाहत आहोत. आणि हा जो साथीचा रोग असेल, हा साथीचा रोग काही आपल्याला नवीन नाही असंही या ठिकाणी इतिहास सांगतो. कारण वेगवेगळ्या प्रकारची रोगराई येतच असते. खास करून ज्यावेळेस आपण म्हणतो की रोगराई येत असते, एकच रोग एका माणसाला झाला आणि एकच रोग जर अनेक माणसाला त्या ठिकाणी झाला तर त्याला आपण साथीचा रोग अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरतो. आणि मग ह्या साथीचा रोग जो असेल, हा साथीचा रोग एखाद्या राष्ट्रापुरता किंवा ठराविक एरियापुरता जर त्या ठिकाणी मर्यादित झाला तर त्याला एपिडेमिक म्हटलं जातं. आणि हा जर असणारा रोग जर राष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी जातो तर त्याला आपण पेंडेमिक अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी वापरतो. तर आज आपण पेंडेमिकवर चर्चा करत असताना जगाच्या पाठीवर नेमकं काय चाललं होतं, तर जगाच्या पाठीवर अशा प्रकारचे रोग जे असतील, अशा प्रकारचे रोग मी मगाशी सांगितलं की नवीन आपल्याला अजिबात नाही आहे. त्याचं कारण काय की लहानपणी आपण पाहिलं असेल, म्हणजे जे 70च्या अगोदरची जी जन्मतारीख असेल त्यांनी हा खास करून मी म्हटलेला मुद्दा पाहिला असेल की आपण शाळेत गेल्यानंतर एक दिवशी कुठला तरी शनिवार गाठून किंवा अशा प्रकारची डॉक्टर मंडळी यायची आणि सांगायची की आज लस टोचणार आहे. लस टोचणाऱ्यानंतर अर्धी शाळा त्या ठिकाणी रिकामी व्हायची. मात्र तो कालखंड वेगळा होता. प्रत्येकाला कंपल्सरी त्या ठिकाणी लस दिली जायची. आणि त्यामुळं म्हणजे आज ज्या रोगावर आपण चर्चा करतोय किंवा आज आपल्याला कोरोनासारखं महाभयंकर अशा प्रकारचं संकट आपल्या समोर ओढवलेलं आहे, म्हणजे एरोसोल ट्रान्समिशनच्या माध्यमातून हा जो रोग आपल्याला इथं पसरताना दिसतोय, तर हा रोग पसरत असताना ज्याची चर्चा आपण इथं करायला लागलो होतो, तर तशा प्रकारे कोरोनाच नाही तर जगाच्या पाठीवर अशा असंख्य अशा प्रकारचे रोग आतापर्यंत आलेले आहेत आणि येतील भविष्यामध्ये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हे नाही, कारण काय हा समाज आहे, ही असणारी एक चाललेला हा प्रवाह आहे. तर त्या प्रवाहामध्ये ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत. तर जे काही सरकार असेल किंवा जे काही असणारं शासन एवढं सतर्क होतं आणि त्यामुळेच आज आपण त्याच्यापासून सुरक्षित राहू शकलेलो आहोत. किंबहुना मला तर या ठिकाणी असं दिसलं की जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या साथीचे रोग त्या ठिकाणी आले आणि खास करून जगाला सर्वात मोठा साथीच्या रोगानं भेटलेला आपल्याला दिसतंय तर तो आहे प्लेग. तर त्या प्लेगच्या बाबतीतला आपण जर अंदाज घेतला तर प्लेगमध्ये की करोडो लोक त्या ठिकाणी मारले गेले. म्हणजे प्लेगचं एक वैशिष्ट्य असायचं, प्लेगमध्ये एक काखेमध्ये असेल किंवा जागेमध्ये कुठेतरी एक गाठ त्या ठिकाणी छोटीशी यायची आणि गाठ आली की माणूस दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्याचं निधन व्हायचं.
आणि अशा रीतीनं या असणाऱ्या साथीमुळं असंख्य अशा प्रकारची लोक त्या ठिकाणी मारली गेली. किंबहुना या साथीच्या रोगाचा ज्यावेळेस आम्ही आढावा घेतो तर त्यावेळेला माझ्याही बाबतीत ही घटना घडलेली आहे. माझ्या लहानपणी म्हणजे माझे आजोबा असतील किंवा माझ्या वडिलांच्या 2 आत्या, माझे एक चुलते आणि माझे असणारे म्हणजे ही जवळपास 7 माणसं म्हणजे एका आठवड्याच्या आसपास त्या ठिकाणी निधन झालेले मला आढळून आले किंवा माझ्या घराच्या बाबतीतले हा घडलेला साथीच्या रोगाचा जो काही परिणाम असेल आम्ही सुद्धा या ठिकाणी भोगलेला आहे असं मला अलीकडं म्हणजे जी काही आमची पाहुणे मंडळी असेल त्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच मला कळालं की हा साथीचा रोग कुठल्या प्रकारचा असतो. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं होतं की हा जो गाठीचा रोग आला असेल तर त्या गाठीच्या रोगानं म्हणजे ज्यावेळेस मला गाठ उठली अशा प्रकारे दिसलं की त्या ठिकाणी काय म्हणा की रडारड सुरू व्हायची. पाहुणे याला भाग नव्हता. सर्व गाव रिकामं व्हायचं. बाजूला जाऊन लोक बसायची आणि फक्त आता दिवस मोजायचे आणि त्यातून जो शिल्लक राहिला तर तो शिल्लक राहिला माणूस म्हणजेच काय की त्याच्याकडे माणूस त्या ठिकाणी शिल्लक असायची. त्या लसीच्या बाबतीतला चर्चा करत असताना गाठीचा हा जो रोग आहे हा प्रकार वेगळा. मात्र मला असं दिसून आलं की याच्याही पेक्षा भयानक स्वरूपाचा रोग म्हणजे असलेला देवीचा रोग आहे. तर हा जो देवीचा रोग असेल तर देवीचा रोग सर्वात जास्त जर आपण पाहिला असेल तर देवीच्या रोगानं सर्वात मोठं थैमान त्या ठिकाणी घडलेलं आपल्याला आढळून येत आहे. आणि देवीच्या रोगाची लस निघाली. जागतिक आरोग्य संघटना दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपची स्थापना झाली. हू नावाची संघटना आज काम करते आणि याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं की या संघटनेच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून जगाला एक नवीन अशा प्रकारची देणगी आता दिली जाते आणि या देणगीमुळे आज आपण इथं चेहरा आपल्याला दिसत असेल किंवा एकमेकाला आपण पाहू शकतो. जर कशा प्रकारची जर लस नसती कदाचित तर काय झालं असतं आपल्या चेहऱ्याचं किंवा अंगाचं काय झालं असतं. कारण का साथीच्या रोगानं माणूस मरतही नाही मात्र आयुष्यभर त्याला एक प्रकारचे जे काही सल असेल म्हणजे लस नाही घेतली तर त्याला सल त्या ठिकाणी भोगावी लागली असती. आणि म्हणून आपल्याला या साथीच्या रोगाचं जर निदान ज्यावेळेस करतो आपल्याला तर त्यावेळेला हा एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे की सर्वात महत्वाचं हा देवी नावाचा जो रोग असेल यानं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्याला दिसतंय. दुसरा म्हणजे गाठीचा जो रोग आला असेल तर त्यामुळेच कदाचित म्हणजे एक माझी जी काय आता सध्या पुणे नगरीला दर आठवड्याला एक लेख बघायला चालू आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो काही त्याच्यामध्ये मी प्रभाव असेल किंवा वेगळं काही देण्यासाठी प्रयत्न करत असतो तर त्या माध्यमातून पुढं म्हणजे वेगळ्या प्रकारच्या शिव्या कशा प्रचलित झाल्या हा एक भाग मी त्या ठिकाणी पाहत होतो. तर त्यावेळेला मला हाही मुद्दा दिसला जे पॅन्डेमिक मध्ये आपल्याला दिसतोय तो म्हणजेच काय की प्लेग म्हणजे आता ज्याच्यावर चर्चा आपण करतोय गाठीचा जो रोग असेल म्हणजे गाठीच्या रोगामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसलं तर तो असणारा जे गाठ उठली आणि माणूस मरणार हे आता फिक्स होतं. त्यामुळं कदाचित एक शिवी सुद्धा पुन्हा त्यानंतरच्या कालखंडामध्ये आज प्रचलित झाली. म्हणजे एखाद्याला आपण खेडेगाव जर गेलो तर सहजपणे त्या ठिकाणी म्हणतात की तुला गड्डा उठला म्हणजे गड्डा म्हणजेच गाठ उठली. म्हणजे हा सुद्धा म्हणजे कसा आहे हा प्रभाव म्हणजे तसा जर इतिहास या ठिकाणी पठण आपल्याला पुढे सांगणार आहे त्यामुळे मी जास्त तिकडे जात नाहीये. तर इसवी सन 165 मध्ये आपल्याला या साथीच्या रोगांची सुरुवात झाली अशा प्रकारचं सुद्धा काही उदाहरण इतिहास त्या ठिकाणी दिसतोय. आणि खऱ्या अर्थानं 6व्या शतकापासून तर इतिहास ज्ञातच आहे. मग पुन्हा तिकडे रशियामध्ये कसा आला असेल किंवा युरोपमध्ये कसा आला असेल या सर्व बाबीचा त्या ठिकाणी आपल्याला पुढं आपल्या पुढच्या व्याख्यानामध्ये त्या ठिकाणी येणारच आहे. तर हा येत असताना म्हणजे ही शिवी सुद्धा या रोगाशी निगडीत आहे पॅन्डेमिकशी निगडीत आहे हेही आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि आज जो चाललेला जो घटक आहे तो म्हणजेच काय की आपल्याला जर कोरोना झाला तर आपण म्हणतो त्याला क्वारंटीन व्हायचं आहे. तर क्वारंटीनच्या बाबतीतला इतिहास मी पाहत असताना मला असं दिसून आलं की बघा इतिहासामध्ये कसं एकमेकाला ज्याला आपण कोरिलेटेड अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी असतात तर तो कोरिलेटेड शब्द पाहत असताना मला दिसून आलं की हा जे काही क्वारंटीन हा शब्द वापरतोय तर क्वारंटीन शब्द कुठे आला तर हा सुद्धा क्वारंटीन शब्द येण्यामागे आपला असणारा जे पॅन्डेमिक हिस्ट्री त्या ठिकाणी कारणीभूत आहे. त्याचं कारण असं होतं की हा जो काही रोग असेल हा रोग खास करून युरोप खंड असेल युरोप खंडानं जगाला सर्व काही आजची प्रगती युरोप खंडाने दिली आहे आणि आजची रोगराई सुद्धा युरोप खंडाने जगाला दिली आहे. म्हणजे सर्व काही देण्याचं काम चांगलं आणि वाईट देण्याचं काम सुद्धा युरोप खंडाने त्या ठिकाणी केलं असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आपोआप त्याला असणारा कोरोना सारखा आपण सोडूया चीनचा उदाहरण. मात्र याच्या अगोदरचे जे काही सर्व रोग असतील मग इन्फ्लुएन्झा असेल देवी असेल किंवा कांजण्या असतील स्वाईन फ्लू असेल आणि आज असणारा प्लेग हे सर्वच रोग जवळपास युरोप या भागातून आपल्याला आले दिसतात. तर याचा ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर त्यावेळेला आपल्याला काय दिसतंय बघा हा क्वारंटाईन जो शब्द असेल हा क्वारंटाईन शब्द नेमका आला कुठून मग तर याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की खास करून
तर हा जो शब्द आला असेल, हा शब्द नेमका आला कुठून मग? तर त्याच्याशी निगडीत ज्यावेळेस आपण चर्चा इथं करायला लागलो होतो, तर तो चर्चा करता असताना आजचा इटाली म्हणजे त्यावेळेस असणारा रोमन साम्राज्याचा जो भाग आहे, त्या रोमन साम्राज्यामध्ये ज्यावेळेस प्लेगची साथ आली. आता ही प्लेगची साथ त्या ठिकाणी कशी आली याचं एक उदाहरण आपण जर घेतलं तर रोमच्या राजाला जगावर राज्यकारभार करायचं आहे, जगावर राज्य करायचं आहे, आणि म्हणून तो काय करतोय की त्या असणाऱ्या परिसरामध्ये त्यानं आपलं वर्चस्व बसवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच वेळेला तिथं एक प्रकारचा दुष्काळ, ज्याला आपण विनिस प्रांत म्हणतो, तिथं दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर काय झालेलं आहे की त्याला मदत म्हणून दुसऱ्या देशानं त्याला धान्य त्या ठिकाणी पाठवलं, बोटीमधून धान्य पाठवलं. तर त्या असणाऱ्या बोटीमधून 2 उंदीर त्या देशामध्ये विनस प्रांतामध्ये त्या ठिकाणी आले, आणि या 2 उंदरानं त्याच्यामध्ये याचा असणाऱ्या पिसवा, आणि या पिसवापासून ज्यावेळेस रोग आला तर त्या रोगामुळे काय झाले, जो साथीचा रोग किंवा प्लेगचा रोग त्या ठिकाणी पसरला. साहजिकच आहे, त्यामुळं पाहता पाहता त्या परिसरातली जवळपास 1 कोटी ते 1.5 कोटी लोक मारले गेले. 2 उंदराची करामत आहे. मग त्यांच्या लक्षात विनस प्रांतामध्ये लक्षात आलं त्यांच्या की हा रोग उंदरापासून म्हणण्यापेक्षा जी काही लोक, आता त्यावेळेचा प्रवास कशा प्रकारचा होता, तर रोड रस्ते नव्हते, त्यावेळेचा प्रवास विमान नाही, त्यावेळेचा प्रवास 99% प्रवास हा बोटीतून असायचा, आणि त्यामुळे त्यांनी बोट किंवा जहाज ज्याला आपण म्हणतो त्यातून असायचा. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं आहे की जहाजावर त्या ठिकाणी बंदी घातलेली. आता जहाजावर बंदी घातली म्हणजेच काय केलं त्यांनी की आलेलं जहाज समुद्रात उतरल्यानंतर त्याला 14 दिवस बाजूला नांगर टाकून त्या ठिकाणी समुद्र तळावर त्या ठिकाणी जेवढी लोक आले असेल तर त्यांची व्यवस्था त्याच ठिकाणी तंबू टाकून केली जायची. म्हणजे त्याला आपण विलगीकरणाचा शब्द जो वापरतो तो विलगीकरण शब्द साधारणतः 14व्या आणि 15व्या शतकापासून त्या ठिकाणी प्रचलित होता. तर हा जो शब्द आहे त्याला त्या भाषेमध्ये किंवा लॅटिन भाषेमध्ये त्याला क्वारंटिना अशा प्रकारचा शब्द वापरला. क्वारंटिना हा जो शब्द असेल खऱ्या अर्थाने तो 40 दिवस, क्वारंटिनाचा अर्थ होतो 40 दिवस. म्हणजे 14व्या-15व्या शतकामध्ये तिथं हा जो काय असेल क्वारंटाईन शब्द जो असेल किंवा ज्याला आपण विलगीकरण म्हणतो, विलगीकरण त्या कालखंडामध्ये जवळपास 40 दिवसाचं केलं जायचं. 40 दिवसांना आपण आता 14 दिवसावर त्या ठिकाणी आलेलो आपल्याला दिसतंय. म्हणजे हा जो शब्द असेल वेनस प्रांतापासून या ठिकाणी आलेला आहे. दुसरा मुद्दा, इंग्लंडमध्ये सुद्धा याची काही उदाहरणं मला दिसतात. इंग्लंडमध्ये ज्यावेळेस साथीचा रोग पसरला तर इंग्लंड देशामध्ये त्या कालखंडामध्ये पांढरी फुली ज्याच्या घरावर म्हणजे ज्याला साथीचा रोग झाला असेल, खास करून प्लेग झाला असेल तर त्याच्या घरावर पांढरी फुली मारली जायची. आणि जो माणूस असेल ज्याला बाहेर जायचंय तिथं तर ते बाहेर जात असताना त्याने पांढरी काठी हातामध्ये घ्यावी आणि मग बाहेर जावं. म्हणजे 14व्या-15व्या शतकामध्ये लोक अशा प्रकारचं म्हणजे कशी काळजी घेत होती हे आपल्याला त्यामधून दिसतंय. आणि याचा परिणाम आपल्यावर काय झाला म्हणून तर याचा परिणाम अशा प्रकारचा झालेला आहे की आपण मिडल हिस्ट्रीमध्ये नेहमी याची चर्चा करतो की शिवरायांच्या कालखंडामध्ये आपण सांगितलेलं आहे, शिवरायांच्या कालखंडामध्ये आपल्या असणाऱ्या वेदामध्ये, आपल्या असणाऱ्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही समुद्र मंथन करायचं. शिवरायांनी समुद्र मंथन केलं आणि असणाऱ्या पुराणाला छेद दिला असा शब्द वापरतो. म्हणजे त्याच्यामागची संकल्पना काय होती आता आपल्याला कळत नाही. आपण लगेच पटकन सांगायला लागतो वेद पुराण अशा प्रकारची चुकीची लिहून त्या ठिकाणी ठेवलेली आहेत वगैरे. मात्र मला असं वाटतं की त्याच्या पाठीमागं हाच कारण होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रोगराई आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई समुद्रातून त्या ठिकाणी होतात आणि या असणाऱ्या समुद्राच्या मुळे किंवा याच्यामुळेच काय झालेलं आहे की साथीचे रोग पसरू नये म्हणून एक अशा प्रकारची नोंद त्या ठिकाणी केलेली असावी असं सुद्धा या ठिकाणी दिसतंय आपल्याला. तर दुसऱ्या मुद्द्याचा आपण जो पाहायला लागलो होतो तर दुसरा मुद्दा कुठला आहे की आता ज्याची चर्चा आपण केली तुम्हाला की विलगीकरण करत असताना तिथं असणाऱ्या घरावर जी पांढरी फुली मारली आणि हातामध्ये काठी वेगळ्या प्रकारची घेतली आणि त्यामुळे सुद्धा काय झालंय की हा माणूस वेगळा आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दिसलं. आणि म्हणून मला वाटतं की आमच्या तर लहानपणी किमान म्हणजे एक 40 वर्षापूर्वी एक कथा असायच्या की ती कथा कुठल्या प्रकारच्या असायच्या बघा की सहज माणसं म्हणायची झोपल्यानंतर एक बाई येते आणि हाकमारी बाई आहे आणि ती पांढरी फुली घरावर मारते. याचा इथं संबंध काय असेल का असंही मला या ठिकाणी दिसून आलं. म्हणजे साहजिकच आहे की आपल्याला म्हणजे कशा प्रकारची एखादी घटना एखादा असणारी जी काही संकल्पना असेल ती संकल्पना पुढं कशा प्रकारे प्रचलित होत जाते याचं उदाहरण म्हणजे आताच जे सांगितलेले शिव्या असेल कदाचित, त्या तुला गड्डा उठला म्हटलेले शिव्या असेल कदाचित किंवा आता असणार आपण विलगीकरणाचा भाग असेल कदाचित. तर आपल्या समाज मनाशी कसं ते घडले जातात याचंही उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर ही चर्चा करत असताना मला मग याच्यामध्ये असं म्हणायचं होतं की पाठीमागच्या कालखंडामध्ये साथीचे रोग नव्हते का आणि मग आताच याची चर्चा का झाली. तर याचं सुद्धा एक वेगळं कारण असं आहे
की याच्यापेक्षा भयानक आता तुम्ही बघू शकता की आपली लोकसंख्या प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे आज 1,30,00,000 वगैरे लोकसंख्या सांगितलं, त्यामध्ये मृत्यूचा जर का आपण किंवा डेथ रेशो ज्याला आपण म्हणताय, तर डेथ रेशोचा जर आपण ज्यावेळेस आढावा घेतो तर त्यावेळेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आपल्या अपघातात मारली जातात, जेवढी की आता या असणाऱ्या कोरोनापासून निधन झाले. एकट्या मुंबईमध्ये रोज जवळपास 60 ते 65 लोक जी काही लोकल असेल त्या लोकल खाली मारली जातात. आणि आज आपण कालचाच आकडा बघितला तर मुंबईमध्ये किती लोक गेली या कोरोनामुळे? 6 लोक गेली. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा जो काही प्रवाह चालला असेल हा प्रवाह कुठे थांबत नसते. मात्र तरी सुद्धा त्याची चर्चा का होते? मग कोरोनाची चर्चा होते, मध्ये स्वाईन फ्लू येऊन गेलेला आहे. एवढंच नाही तर जवळपास 10-11 वर्ष राहिलेला एड्स सारखा जो रोग आहे, तर एड्स मध्ये आपले जवळपास 3.5 कोटी लोक मारले गेले. आता बघा एड्स आणि आता असणाऱ्या फरक काय? एड्स हा पर्टिक्युलर ज्याला थोडी त्याला होतो आणि याच्यामध्ये फक्त सहभाग झाला तरी होतो. म्हणजे तिथं एड्स साठी पुढे जावं लागतं आणि याच्याकरता फक्त जवळ यावं लागतं. हाच त्यातला फरक आपल्याला दिसतोय. म्हणजे चूक नसताना सुद्धा कोरोना आपल्याला कसा पकडतो. मात्र याची चर्चा का झाली? एड्सची चर्चा किंवा स्वाईन फ्लूची एवढी चर्चा का झाली की ज्याची एवढी चर्चा पाहिली? तर आता किंवा निमोनियासारखा रोग होता. निमोनियाची जोपर्यंत लस येत नव्हती, निमोनिया झाला की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एक्सट्रीम नव्हतं, त्याच्यामध्ये त्याचं निधनच व्हायचं. तर त्याची चर्चा का झाली? हा घटक या ठिकाणी पाहायला लागतो. तर हा घटक पाहत असताना मला असं दिसलं की त्याला मोठ्या प्रमाणात असणारा सोशल मीडिया कारणीभूत आहे. सोशल मीडिया एवढ्याकरता कारणीभूत आहे की जवळपास 2014 साली आपण जर पाहिलं, 2009चं उदाहरण ज्यावेळेस घेतो, स्वाईन फ्लू 2009 ला आला होता, तर 2009 साली आपण जर बघितलं की साधारणतः 2-1 कोटीच्या आसपास लोक सोशल मीडियाशी जोडलेली होती. त्याच्याऐवजी आता 2014 पाहिला आपण तर 2014 ला 15 कोटी लोक फक्त फेसबुक वापरतात. म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप आणखी तेवढं जास्त प्रचलित झालेलं नव्हतं. आणि आज आपण जर पाहिलं असेल 2019 ज्या वेळेला हा कोरोना आला तर त्यावेळेला आपण पाहिलंय फक्त मी आता व्हॉट्सअपचं, कारण व्हॉट्सअप आता फेसबुक पेक्षा जास्त झालेलं आहे, तर व्हॉट्सअपचा आजचा वापर 2019 आला त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 25-30 कोटीची वाढ झाली असेल. म्हणजे 2019 साली तब्बल 200 कोटी लोक फक्त व्हॉट्सअप वापरतात. आपल्याला माहिती आहे की व्हॉट्सअपवर आज खास करून भारताचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, भारतामध्ये व्हॉट्सअपचे वेगळ्या अशा प्रकारचे मास्टर तयार आहेत. मग त्याच्यामध्ये खास करून आपण इतिहासाचे जास्त लोक असू तर इतिहासाच्या लोकांना माहित आहे की आपल्या शिकवण्यापेक्षा, आपल्या अभ्यासापेक्षा सुद्धा व्हॉट्सअप ज्याचे पोस्ट आहेत त्याच्यावर लोक जास्त विश्वास त्या ठिकाणी ठेवताना आपल्याला मिळतात. आणि त्यामुळं म्हणजे काढा कुठला घ्यायचा, रोग कुठला झाला, तुमच्या गावात काय झालं, याच्यावरनं त्या गावातल्याला जे माहिती नसेल तर तो व्हॉट्सअप मधला जो गुरु असेल तर तो तिथं पसरवतो. आणि त्यामुळे काय होतंय की याच्यातली जी काही भय असेल, याच्यातले चांगले मुद्दे असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून, वाईट असतात, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही पसरवण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आपल्याला मिळतंय. आणि त्यामुळे सुद्धा याचा जो काही प्रचार आणि प्रसार जो असेल हा प्रसाराने हे तर त्याच्यामुळे जास्त झालेला लागला. म्हणजेच एकच म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे दुखण्यापेक्षा जी काय असेल मतदान दुखणं बरं, परंतु त्याच्यातला इलाज खराब, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि काढ्याचे दुष्परिणाम काय झाले असतील किंवा कोरोनामध्ये काय नेमका अवस्था निर्माण झाली आपण हे पुढे पाहिलंय. म्हणजे याची ज्यावेळेस आपण फक्त चर्चा या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो तर ती चर्चा अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी झाली असं आपल्याला मिळत आहे. तर जगाच्या पाठीवरला इतिहास पाहत असताना जाता आपला इतिहास नेमका काय झाला, आपल्यामध्ये काय बदल त्या ठिकाणी झाले आणि आपल्या त्याचे परिणाम दुष्परिणाम कसे झाले असतील याची 1-2 उदाहरणं ज्यावेळेस आपण घेतली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की खास करून 1905, 1920, 19 आणि 20 भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा प्लेग असेल ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो किंवा साथीचा म्हणतो, हा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सुद्धा आपल्याला आलेला आढळून येतोय. आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे आज म्हटलं जातं ना हे मंदिर बंद आहे, तिकडे हे बंद आहे, आज औरंगाबाद बंद आहे समजा आपण इथं पाहिले किंवा पाहत आहोत आज. मात्र 1919-20 ला जर आपण पाहिलं तर पंढरपूर जवळपास 6 ते 8 महिने त्या ठिकाणी पंढरपूर बंद होतो. आता साधं बंद नाही, आजच्यासारखं घरामध्ये कडी लावून घेतले आणि बसला अशा प्रकारे नाहीये. त्यावेळेला पंढरपूर हे गाव पूर्णपणे बाहेर निघून गेले. किंवा 14व्या शतकातला मंगळवेढा तुम्ही जर पाहिला असेल, दुष्काळ आणि साथीच्या रोगामुळे पूर्णपणे मंगळवेढा जे गाव आहे तिथं दामाजी पंतांचं वस्तीस्थान होतं, तर हे गाव पूर्णपणे परागंद झालेलं आपल्याला मिळते. आणि त्यामुळेच आपण आज मंगळवेढा गावामध्ये, सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तिथं दामाजी पंतांची समाधी आहे. या गावाचा ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की त्या गावामध्ये आज सुद्धा वेगळ्याच आडनावाची लोक आहेत. प्रत्येकाचा इतिहास सुद्धा राजवाडीमध्ये लिहून ठेवलेला आहे.
त्याचं कारण काय होतं की प्रत्येक माणूस हा तिथं आणून बसवलेला आहे. जे बाहेरचे न दिसणारे आडनाव जे असतील ते मंगळवेढ्यामध्ये दिसतात, त्याचं कारणच हे आहे की या असणारा हा जो साथीचा रोग असेल, महामारी असेल, याची जी काय असणारी झलक किंवा ही जी असेल या लोकांना इथं बसलेले आपल्याला मिळते. त्यामुळे पंढरपूर असेल, आता सांगितलं की पंढरपूरची रेल्वे सोडा, कारण का रेल्वेचं जे रेकॉर्ड असेल पंढरपूर ते लातूर नावाची जी रेल्वे त्या कल्पनामध्ये होती, तर त्याचा रेकॉर्ड ज्यावेळेस काढत असताना हा पंढरपूरचं उदाहरण आम्हाला दिसलं की 3-4 घरी सोडून पूर्णपणे गावच्या गाव त्या ठिकाणी रिकाम झालेलं आपल्याला मिळते. त्यामुळे असं म्हणायचं काही कारण नाही की बाबा आजच साथीचा रोग आल्यामुळं या सरकारनं अशा प्रकारे न गुंतवणूक भविष्य बंद केलेलं आहे वगैरे. हे तुम्हाला कधी कधी तुम्हाला गरजेपोटी बंद करावं लागतं. आता लोकशाही आल्यामुळे लोकांना सांगून बंद करावं लागतं, काही वेळेला जबरदस्ती बंद करावं लागतं. मात्र याच्यातून कुणी सुटत नाहीये. कुणी जी सरकार असेल त्यावेळेस असेल किंवा आताच असेल तर ती लोकांच्या भल्याकरताच त्या ठिकाणी काम करत असतं. त्यामुळं हा जो क्वारंटाईन नावाचा शब्द असेल तर तो शब्द वेगळ्याच्या प्रकारचा नाही असं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यानंतरचा दुसरा घटक या ठिकाणी मला सांगायचं होता की भारतानं जगाला कुठल्याही प्रकारचा साथीचा रोग देत नाही. भारतानं संस्कार दिले, रोग नाही दिला. भारतानं रोग स्वीकारले, रोगांना तिथं सामील करून घेतलं. जसं माणसाला सामील करून घेतलं तसंच आपण त्यांच्या असणाऱ्या सवयीला सामील करून घेतलं, त्यांच्या असणाऱ्या रोगालाही त्या ठिकाणी सामील करून घेतलं. म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला की कुठलाही रोग या भारतानं आपण कुठला दिलेला. आता सांगितलं जवळपास फटकी असेल, प्लेग असेल, हे जे सर्व रोग असतील हे सर्वच रोग आपल्याला परदेशातून या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं आपण कुठल्याही प्रकारे जगाला आपण काय दिलं हा घटक या ठिकाणी महत्वाचा आहे की आपण कुठल्याही प्रकारचा रोग जगाला दिलेला आपल्याला आढळून येत नाही. आता हे करत असताना आपल्या असणाऱ्या शेवटी जाता शेवटी मग भारतामध्ये असणारे जे काही चांगल्या सवयी असतात, तर या चांगल्या सवयीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर हे बाजूला सांगण्याकरताच. आता महामारी आपल्याकडे पसरलेली आहे, साथीचा रोग या ठिकाणी आलेला आहे, मग आपल्याकडे याच्याकडे पर्याय काय? तर याच्याकडे पर्याय एवढाच आहे की त्याचं प्रिकॉशन घेणे हा जो आपल्याकडे पर्याय. डॉक्टर मंडळी ते सांगतीलच, मात्र आपण समाजशास्त्राची माणसं या ठिकाणी काय सांगू शकतो की स्वतःला त्या ठिकाणी फिट ठेवणे, स्वतःला त्या ठिकाणी वेगळं आपण अशा प्रकारचे काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करणे हा घटक आहे की ज्याच्यापासून त्याला आपण इम्युनिटी पॉवर वाढवायची. इम्युनिटी पॉवर काढा घेऊन वाढवण्यापेक्षा जर आपण काहीतरी करून वाढवली तर तो समर्पक त्या ठिकाणी ठरताना दिसतंय. आणि म्हणून मी 7 बाईसांना मेसेज सकाळचा पाठवला की बाबा आज सुद्धा मी काय केलं की 10 किलोमीटर 1 तास 3 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलं, म्हणजे जेणेकरून आपली इम्युनिटी पॉवर जी असेल. आणि म्हणून मी हक्कानं सांगत असतो किंवा अभिमानानं त्या ठिकाणी नेहमी वारंवार याची चर्चा करत असतो सर्वांना की मला जर त्या ठिकाणी सांगत असताना कुठल्या प्रकारचं स्वतःचा मीपणा निश्चित होत नाहीये. त्याच्यामध्ये एवढ्या करता सांगायचं की स्वतःला त्या ठिकाणी जर फिट ठेवलं असेल तर साथीच्या रोगापासून बऱ्यापैकी तुम्ही दूर राहू शकता. आणि म्हणून जे काय आपण म्हणतो की संधी आपल्याकडे चालू देत असते. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की अडचणीच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी आपल्याकडे संधी असते, तर या संधीचं सोनं कसं करायचं. तर हे सोनं करण्याचं काम सुद्धा मी पहिल्यांदा सांगितलं मला की 3 अशा प्रकारचे वेबिनार मी घेतले. 3000 किलोमीटर सायकलिंग या 5-6 महिन्यामध्ये मी पूर्ण केली आणि बाकीचा जो व्यायाम असेल तो चालूच असतो. म्हणजे याच्या माध्यमातून आपण त्याला दूर ठेवू शकतो. तर हे आपल्याकडे घडवलेले एक प्रकारचे संस्कार आहेत असं मला या ठिकाणी सांगायचं होतं. तर ते संस्कार सांगत असताना खास करून हिंदू धर्माचे संस्कार आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की काही काही शब्द बघा की आज एखादा माणसाचं निधन झालं असेल तर आपल्यामध्ये आपल्याला माहित आहे की अंत्यविधी होऊन त्या ठिकाणी परत आलो की सांगितलं जातं की आंघोळ करून घ्या. आता ही नवीन मंडळी जी असेल तर ते नवीन मंडळी पटकन म्हणतात काय त्याचा संबंध आहे जुन्या पोथी पुराणामध्ये. आपल्याला आता कळालं नाही की क्वारंटाईन शब्द काय आहे किंवा सॅनिटाईज शब्द काय आहे. हे शब्द ही प्राचीन कालखंडापासून याच्यामध्ये तुम्हाला फक्त धर्मामध्ये कसं घुसळ म्हणजे घातलेले आहे आणि त्याचं भीती दाखवून आपल्याकडे तो जो घटक असेल आपल्यावर कसा बिंबवला तर याचं उदाहरण म्हणजेच काय इथं असणारी जी काय आपल्या रूढी परंपरा प्रथा याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून एखाद्या माणसाचं निधन झालं असल्यानंतर तो घरी आल्यानंतर आंघोळ करा म्हणून सांगितलं जायचं. आता मला वाटतं की त्याचं कारण सुद्धा काय होतं की एक तर त्यावेळेला साथीचे रोग होते आणि साथीच्या रोगामध्ये आपल्याला माहित आहे की जो संसर्ग होत असतो संपर्कामुळे संसर्ग होतो. तर संसर्ग म्हणून तरी काय केलं की घरी आल्यानंतर आंघोळ केली म्हणजे त्याचे कपडे बदलले आणि त्या कपड्याला शिवायचं नाही. याचा अर्थ असं होतो की संसर्ग कुठे होऊ नये त्याचे कपडे तिथेच टाकून द्यायचे आणि मग ते कपडे धुतले जायचे आणि तो मध्ये यायचा. म्हणजे हा संसर्गाचं कारण सुद्धा कदाचित याच्यामध्ये दडलेला असावं का असं त्या ठिकाणी दिसतंय. दुसरा घटक आहे की बघा छोट्या छोट्या गोष्टी तिथं आपल्याला दिसत आहेत. आता समजा एखाद्या जवळच्या माणसाचं निधन झालंय आपल्याला मान्य. आता हे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी तर जवळचाच माणूस करणार आहे, दूरचा करणार नाही. त्याच्यामध्ये सांगितलं जातं की बाबा त्याला दहन कुणी दिलं त्याला पाणी कुणी पाजले हा शब्द ज्यावेळेस घेतो आपण तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं मग
की ज्यानं त्या असणाऱ्या भरत आत्म्याचा अंतविधी केला, तर त्या माणसाला सुद्धा आपण आजही पाहू शकतो की त्या माणसाला काय करतं, त्याच्या हातामध्ये पांढरं कपडं दिलं जातं आणि त्याला बाजूला ठेवलं जातं. आणि बाजूला ठेवून काय सांगितलं जातं की त्याला कुणी शिवायचं नाही, म्हणजे स्पर्श करू नका तुम्ही त्याला, त्याला वेगळं ठेवून जा. आता हे धर्मात एवढ्या करता, कदाचित म्हणतो मी हा शब्द, की एवढ्या करता घातला असेल 14 दिवस ठेवणं म्हणजे क्वारंटाईन करणं, त्या माणसाला क्वारंटाईन. कारण का की ज्या माणसानं त्याला जवळून त्याला चिताग्नी दिला असेल, मुखाग्नी दिला असेल, आणि त्याचबरोबर त्या माणसाने काय केलंय की त्या जो काही त्याचा जवळचा असणारा मुलगा असेल वगैरे, तर जो माणूस त्या ज्याला रोग झाला असेल किंवा ज्याचं निधन झालं असेल रोगाने वगैरे, तर त्यावेळेस त्यानं त्याच्या संपर्कात जवळ आला आणि तो माणूस इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून त्यांनी काय केलंय, अशा प्रकारचं 14 दिवसाचं जे सुतक पाळणे, त्याला आपण आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये क्वारंटाईन हा शब्दामध्ये घेऊ शकतो, असं माझं या ठिकाणी मत आहे. कारण का की त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलंय त्या प्रथा आणि परंपरा याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि अशा प्रकारे हे साथीचे रोग असतील तर साथीच्या रोगाने आपल्याला नेमकं काय शिकवलं याचं कन्फ्युजन करून मी थांबेल. साथीच्या रोगाने सर्वात चांगलं काय शिकवलं, तर साथीच्या रोगाने आपल्याला माणुसकी शिकवलं की जर साथीचे रोग झाले असतील किंवा जीवनामध्ये अचानकपणे चांगलं चाललेलं त्या ठिकाणी संसार असतो, असा व्यवस्थितपणे चाललेला असतो, आणि त्याच वेळेला मोठ्या अशा प्रकारची काहीतरी घटना घडते, मग त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये एक भाव त्या ठिकाणी सहजच येऊन जातो की तो भाव कुठला असतो की आता माणसाच्या जीवनात अर्थ नाही, माणसाच्या जीवनामध्ये भरोसा नाही, ज्याला आपण म्हणता येईल पुढचा भरोसा नाही, म्हणून माणसानं कसं जगावं कसं वागावं हे सुद्धा साथीच्या रोगाने दिलेली आपल्याला एक मोठी अशा प्रकारची शिकवण आहे, असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि म्हणून साथीचा रोग आल्यावरच माणूस असा वाशातला भाग नाही, रोजच्या जीवनात सुद्धा माणसाचा आपलं असणारं जे काही वर्तन असेल, आपलं असणारं जे काही जीवन असेल, दुसऱ्या प्रती किती चांगल्या करता येईल, दुसऱ्याविषयी किती चांगल्या भावना ठेवता येतील, आणि आपण एखाद्याच्या पुढे जाण्याकरता आपण त्याच्यापेक्षा जास्त काम करून पुढे कसं जाता येईल, तर हे सुद्धा जे घटक असतील हे घटक आपल्या या साथीच्या रोगातून आपल्याला एक प्रकारची प्रेरणा देतात. कारण का की माणसाचं जीवनामध्ये शेवटी शून्य असतं, हे सुद्धा साथीच्या रोगाने आपल्याला दाखवून दिलं. आणि त्यामुळे याच्यापासून आपण एक प्रेरणा घेऊया की आपल्याला स्वतःला फिट ठेवूया, आपले विचार चांगले ठेवूया, आपण जगाकरता काही चांगलं जगता येईल का याचा या ठिकाणी प्रयत्न करूया, तरच आपण अशा प्रकारच्या महामारीपासून दूर राहू शकतो किंवा त्यातून धडा घेऊ शकतो, असं माझं या ठिकाणी मत आहे. मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी पुन्हा एकदा अंबर्डे महाविद्यालय आणि सर्व असणाऱ्या स्टाफचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले हृदयपूर्वक आभार व्यक्त करून मी आपल्या वाणीला घात देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय समर्पक आणि सुंदर शब्दामध्ये आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि बीज भाषण आपण केलं की अगदी क्वारंटाईन शब्दाचा उगम कसा झाला, कुठून झाला, इथपासून तर मानवाला खऱ्या अर्थानं जगणं हे महारोग शिकवतात, इथपर्यंत आपण येऊन थांबलात. हे सांगत असतानाच भारतीय संस्कृतीचं महत्व, भारतीय संस्कृतीमध्ये चालत असणारे विविध प्रथा परंपरा याच्या मागे सुद्धा कुठेतरी शास्त्रार्थ आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. या पद्धतीने केलेलं विवेचन आज खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण असलेलं दिसून येतं. भारतीय संस्कृतीमध्ये परंपरागतरित्या चालत असलेल्या विविध मिथक कथा, जसे की सटवाईची कथा आपण फुली मारून गेली वगैरे हे सांगितले, याच्यावरून मिथक कशा पद्धतीने निर्माण होत असतात या पद्धतीने सुद्धा आपण केलेलं विवेचन खूपच सुंदर होतं. धन्यवाद सर. या ठिकाणी आपले महाविद्यालयाच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपले दुसरे वक्ते डॉक्टर झाकीर पठाण सर यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा अल्प परिचय या ठिकाणी करून देतो. पठाण सर आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज बदनापूर या ठिकाणी इतिहास विभाग प्रमुख, उपप्राचार्य अशा दोन्ही पदावर कार्यरत आहेत. इतिहास अभ्यास मंडळाचे सर सदस्य राहिलेले आहेत विद्यापीठाचे. त्याच पद्धतीने सर PhD गाईड आहेत. सरांची सर्वात महत्वाची आणि आपल्या मराठवाड्यातील लोकांसाठी विशेष आणि महत्वपूर्ण ओळख असलेली गोष्ट म्हणजे सर मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्याच पद्धतीने मूर्ती व शिल्पशास्त्र परिषदेचे सुद्धा सर अध्यक्ष आहेत. अशा मानाच्या 2 परिषदेचे अध्यक्ष असलेले डॉक्टर झाकीर पठाण सर यांनी आजपर्यंत 56च्या वरती विविध विषयांवरती
शोध निबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत आणि भारताच्या आणि एकूणच जगाच्या इतिहासावरती सरांची 18 पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने विचार जर करायला गेले किंवा बघायला गेलं तर मराठा प्रशासनावरतील मराठा ऍडमिनिस्ट्रेशन, इतिहास लेखनशास्त्रावरती हिस्टोग्राफी, मध्यकालीन भारताचा इतिहास, प्राचीन भारत का इतिहास, नेट सेटची तयारी करण्यासाठी किंवा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेट सेटच्या तयारीसाठी सरांनी UGC नेट स्लेट हिस्ट्री वरती सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. कालच महिला दिन होऊन गेला आणि महिलांच्या इतिहासा संदर्भात सुद्धा सरांचं कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन इन इंडियन हिस्ट्री या पद्धतीचं सुंदर असं पुस्तक सरांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आधुनिक भारताचा इतिहास, दिल्ली सल्तनत का इतिहास, इतिहास संशोधन मालावरती त्यांनी एक जवळजवळ 2 खंड प्रसिद्ध केलेले आहेत. म्हणजे एकूणच प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंत सरांचं लेखन आहे. अशा आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय, इतिहास लेखनशास्त्र अशा सर्व दृष्टिकोनातून सरांचं लेखन झालेलंच आहे आणि सरांची वाणी सुद्धा तेवढीच ओघवती आहे. अशा अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सदस्य असलेले आणि मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष, मूर्ती शिल्पशास्त्र परिषदेचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक डॉक्टर झाकीर पठाण सर यांना या ठिकाणी मी आमंत्रित करत आहोत आणि त्यांनी आम्हा सर्वांना या आजच्या वेबिनारसाठी मार्गदर्शन करावं. डॉक्टर झाकीर पठाण सर. हॅलो पठाण सर. सर अगदी काही वेळात आपल्या वक्तव्याला सुरुवात करणार आहेत. कृपया सर्व स्पर्धक सहभागी मान्यवरांना विनंती की थोडासा वेट करावा. इतिहास लेखनशास्त्रामध्ये सरांचं खूप मोठं योगदान असलेले डॉक्टर झाकीर पठाण सर या ठिकाणी आपल्याला आज प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. मी पठाण सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर झाकीर पठाण सर.
सरांना काही तांत्रिक अडचण असल्यामुळे सर एक 2 मिनिट घेतणार आहेत. त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला तसे कळवलेलं आहे. प्राचीन काळापासून जगाने विविध साथीच्या रोगांना आजपर्यंत लढा दिलेला आहे. या विविध रोगांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी लढून आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहेच. आणि या अशा साथीच्या रोगांवरती ॲडव्होकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टीतर्फे हे वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणारे दोन्हीही वक्ते खूप महत्वपूर्ण अशा विषयाला हात घालणारे आहेत. कदम सरांनी तसे वक्तव्य केलेले आहे आणि पठाण सर अगदी काही वेळात आपणासोबत जॉईन होणार आहेत. सरांना थोडा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे सरांनी थोडा वेळ घेतलेला आहे आपल्याकडून. इतिहास आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित आजच्या या राष्ट्रीय वेबिनारमध्ये मी डॉक्टर रवी सातभाई आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. हिस्ट्री ऑफ पेंडेमिक अँड इट्स इफेक्ट्स ऑन सोसायटी असा विषय घेऊन आपण आज हे वेबिनारसाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे असे वाटल्यामुळे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर निंबोरे सरांनी हा विषय आम्हाला वेबिनारसाठी दिलेला आहे. खूप महत्वपूर्ण असलेल्या या विषयावरती विचार मंथन करण्यासाठी डॉक्टर झाकीर पठाण सर आपणा सर्वांशी अगदी काही वेळामध्ये कनेक्ट होत आहेत. त्यांच्या महाविद्यालयामध्ये थोडीशी नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे सर कनेक्टिंगला त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतोय. सर अगदी काही वेळात आपणा सर्वांशी संवाद साधून नेमकं या साथीच्या रोगांच्या माध्यमाचा प्राचीन काळापासून तर आजपर्यंत
कुठले रोग आले आणि त्या रोगांचा नेमका समाजावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे याबाबत सर विवेचन करणार आहेत आणि त्यांचं विवेचन निश्चितच महत्वपूर्ण आणि आपणा सर्वांसाठी अभ्यासपूर्ण असणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की थोडं पेशन्स ठेवून आपण आम्हाला सहकार्य करावे. ऑनलाईन माध्यमातून कनेक्ट होत असताना काही ठिकाणी नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम होत असल्यामुळे सर आपणाशी कनेक्ट झालेले आहेत. सरांचे या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो. आपण नाही का घरचं आणि नेऊन तरी आपली
हा पठाण सर, फक्त माईक अनम्यूट करून बोलायला सुरुवात करा. ओके. मला वाटतं काय म्हणतात सर. हॅलो हॅलो, आवाज येतोय सर माझा? सर माझा आवाज येतोय का? प्लीज सर, आवाज येतोय का माझा? मी सुरू करू का? काय नेटचा प्रॉब्लेम. मी शेवटी वरती म्हणजे बिल्डिंग वरती आलो. काय करता मजबूर. चला मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संबंधित किंवा संलग्न हेल्थ फाउंडेशन आणि आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲडव्होकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सोपानराव निंभोरे सर, या कार्यक्रमाचे अधिकारी माझे मित्र डॉक्टर रवी सातभाई सर, आणि ज्यांनी प्रस्तावित केलं असं डॉक्टर दत्तात्रय मुंडे सर, समाजशास्त्र विभाग प्रमुख, आणि उद्घाटक लाभलेले आमचे माननीय डॉक्टर सतीश कदम, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद. मित्र, मी डॉक्टर जाकीर पठाण तुमच्या सर्वांसमोर काही ऐतिहासिक घटनांची उहापोह करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. मैं जानता हूं इस पूरे महाराष्ट्र के अंदर और पूरे हिंदुस्तान से, इंडिया से जुड़े हुए हरियाणा, पंजाब तथा मध्य प्रदेश से सभी पार्टिसिपेंट का मैं तहे दिल से स्वागत करता हूं. मैं डॉक्टर जाकिर पठान, मैं आपके सामने कुछ इतिहासों के अध्ययन के आधार पर कुछ बातें रखना चाहता हूं. मेरा छोटा सा प्रयास रहेगा कि मैं आपके सामने कुछ बातें रखूं. आज हम लोग कोविड-19 के महामारी से पूरा इंडिया नहीं, पूरा विश्व आज परेशान है दोस्तों. लेकिन मैं ये कहना चाहूंगा यहाँ पर कि हमारे पास आज ही यह महामारी आई है क्या? ऐसा नहीं दोस्तों. हम इतिहास के अध्ययन कर सकते हैं, इतिहास के हम पुरावे हम सामने रखते हैं, रेफरेंस रखते हैं, तो वहां पर ऐसा नजर आता है हमको कि प्राचीन काल में जो एशियन पीरियड माना जाता है हिंदुस्तान का, उस दौरान हम भले प्राचीन विश्व के इतिहास का अध्ययन करने लगे तो मुझे याद आता है टाइग्रीज और यूफ्रेटिस नदी के रिवर के एरिया में, हम मराठी में उसको कहते हैं कि यूफ्रेटिस टाइग्रीज नदीच्या दुआब प्रदेश सर अनम्यूट करा तुम्हाला एकदा आणि नंतर हे करा प्लीज अनम्यूट. सर सभी से क्षमा चाहता हूँ. प्रॉब्लम ये आ रहा है कि मेरे पास मेरा देहात में बदनापुर नामक गांव है जहाँ पर मैं प्रोफेसर हूँ और यहाँ पर रेंज का थोड़ा प्रॉब्लम्स आ रहा है, इसलिए हो सकता है अब मैं बिल्डिंग के तीसरे मंजिल पे बैठा हूँ, वहां से मैं आप लोगों से बात कर रहा हूँ, तो कृपया मुझे माफ कीजिए. हाँ, हम अपने विषय के ऊपर आकर्षित होते हैं कि हम जब टाइग्रीज और यूफ्रेटिस नदी के दोआब प्रदेश में हम जब देखते हैं तो वहां पर भी ऐसी महामारी जिसे हम पोट दुखी कहते हैं, पेट का प्रॉब्लम लेके वहां पर चंगेज खान के घोड़े जिसने साराव या ठिकाने यहाँ पर अपना होलगा नदी के किनारे बनाया था, वहां पर ऐसा नजर आता है कि वहां के पेटमारी से लोग परेशान थे और वो सैनिकों के लिए उस वक्त दाल चावल का खाना दिया. ऐसा चंगेज खान के इतिहास में एक मुझे वृत्तांत मिलता है, एक संदर्भ मिलता है. फिर उसके बाद मैं प्राचीन पीरियड में हमारे हिंदुस्तान की तरफ जाता हूँ
तो दक्कन के यहाँ पर हमारे महाराष्ट्र में उस वक्त तीसरे शतक के अंदर सातवाहन का पीरियड माना जाता है। सातवाहन राजा हाल और नागनिका राजा महारानी ने उस वक्त भूखमारी से मरने वाले लोगों के लिए अन्न छत्रालय शुरू किया था। ऐसा गप्त सत गई ये इस ग्रंथ में वहां पर हाल राजा अपने रेफरेंस 94 के ऊपर लिखते हैं। मुझे ऐसा लगता है कि उस वक्त एक अन्न छत्रालय को लेकर या खाने पीने की अवस्थाओं को लेकर उस जमाने में महामारी का प्रकोप हमारे महाराष्ट्र में आया था। इसके बाद हम देखते हैं कि पेरिप्लस जो सातवाहन पीरियड के अंदर हमारे हिंदुस्तान में प्रवासी आया था, वो कहता है कि प्राचीन जो हमारा रोम से व्यापार चल रहा था, इस व्यापार के दौरान का जो रास्ता पेरिप्लस अपनी किताब में लिखता है, वो कहता है भड़ोच से निकलने के बाद येल्लूर माने हमारा यहाँ पर वेरुल, जिसको एल्लोरा कहते हैं आप, एल्लोरा से रत्नपुरम जिसे खुलताबाद कहा जाता है, खुलताबाद से राज तड़ाक मतलब आज का औरंगाबाद, और राज तड़ाक से प्रतिष्ठान मतलब प्रतिष्ठान को ये पहुंचते थे। पर प्रतिष्ठान से निकलने के आगे उसके बाद पच्चूड़ म्हणजे पाचोड़ से निकलने के बाद श्रीवर्धनपुर बोले तो आज का बदनापुर, और श्रीवर्धनपुर से भोगवर्धनपुर मतलब आज का भोकरदन, और भोकरदन से एलीचीपुर, अचलपुर। इस तरीके से व्यापारी मार्ग का संदर्भ दिया जाता है। तो उस वक्त पेरिप्लस कहता है कि भड़ोच से लेकर येल्लोरे के बीच में महामारी का अंदाजा था, जिससे लोग हैरान थे, और वो बहुत लोगों से मिला। अपने इस ग्रंथ में उन प्रवास वर्णन में लिखता है कि उस जमाने के कुछ लोग एक दूसरे से बात करते वक्त एक अंतर के, एक डिस्टेंस के बात कर रहे थे, और उस वक्त एक भूखमारी से लोग मर रहे थे। वहां पर भी एक महामारी का प्रकोप हुआ है, ऐसा वो अपने ग्रंथ में कहता है। मुझे यहाँ पर इस तरह की बात करते वक्त जब मैं प्राचीन काल के संदर्भ में विषयांतर करता हूँ, तो मुझे बहुत सारी बातें, चाहे हाल राजा हो, नागनिका रानी हो, चाहे पेरिप्लस का प्रवास वर्णन हो, यहाँ पर उस जमाने के जो भी घटनाएं हुई है, उस घटनाओं का मैं आपके सामने रखने की कोशिश कर रहा हूँ, प्रयास कर रहा हूँ। दोस्तों, हमारे यहाँ पर आने से पहले चाइना में हमको और एक बात नजर आती है कि पेट दुखी, जिसको पेट दर्द का एक मसला, एक पेट दर्द का समस्या को लेकर उस जमाने में जब टूरिस्टों प्रोजिन यहाँ पर कांगोम चल रहा था, तो मांचुकुओ प्रांत के अंदर और मांचूरिया में सबसे ज्यादा इस प्रकोप का महामारी का एग्जाम्पल हमें देखने को मिलता है प्राचीन और चाइना इतिहास। उसके बाद हम जाते हैं दोस्तों कि सर तुमचा जर व्हिडिओ बंद केला तर आवाज खूप सुंदर आहे, व्हिडिओ ऑफ करा म्हणजे अच्छा व्हिडिओ आता बंद झालाय का सर? व्हिडिओ बंद झाला सर आता? इथं जरा नेटवर्कचा इश्यू आलेला आहे आणि व्हिडिओ चिन्ह आहे त्याच्यावर फक्त क्लिक करा। व्हिडिओ बंद झाला तर मग कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम नाही राहणार आपल्याला। व्हिडिओ बंद करायचा, त्याचा व्हिडिओ बंद करा, बोलतात याचा ते पण व्हिडिओ बंद करा सर म्हणतात, तुमचा आवाज माझा व्हिडिओ बंद करून सर ओके सर, व्हिडिओ बंद झालाय आता। अशा पद्धतीनं सुंदर आवाज आता बोलू ना, सुंदर आवाज येतोय आता। अब हम जी दोस्तों और भाइयों बहनों, मैं आपके सामने फिर से एक बार रिपीट करता हूं कि हमारे पास पेरिप्लस के इस कहानी में हमें नजर आता है कि यहाँ हिंदुस्तान में उस जमाने में किस तरीके की महामारी का रोग चारों तरफ फैल चुका था। जैसे कि मैंने कहा कि भड़ोच गुजरात प्रांत से लेकर येल्लोरा मतलब आज के वेरुल तक यहाँ पर यह महामारी का प्रकोप देखने को मिलता है। हमने यह भी कहा कि सातवाहन पीरियड के दरमियान सातवाहन राजा हाल और उसके बाद नागनिका महारानी ने उस जमाने में भूखमारी से मरने वाले लोगों के लिए अन्न छत्रालय बनाए थे, यह भी यहाँ पर नजर आता है। फिर उसके बाद मैं आपको कहता हूं कि तैगरीज यानी यूफ्राटिस नदी के दोआब प्रदेश में उस जमाने में चंगेज खान के रेफरेंस के आधार पर मैं जब अंदाज लगाता हूं, इस्लामिक हिस्ट्री के अंदर जो बताया जा रहा है उसमें कहा जाता है कि वोल्गा नदी के रिवर के परिसर में उस एरिया में पोट दुखी जिसे पेट दर्द की बीमारी फैली हुई थी, और उस
पेट दुखी से बचाव के लिए वहां पर होलगा नदी के किनारे उन लोगों ने उस जमाने में सराय का तामीर किया था, सराय बांधने का काम किया था, जिसे सराय बोले तो एक राउंड तरीके के खोलियां बनती है, रूम बनती है, जहां पर पूरे सैनिक रहते हैं। उसके बाद मैं जब आगे जाता हूं तो हमें चाइना हिस्ट्री में मांचूरिया और दक्कन के कुछ प्रांत में इस महामारी का प्रकोप देखने को मिलता है। हम हिंदुस्तान की बात करते हैं दोस्तों, तो हरियाणा हो, पंजाब हो, या आप कल परसों की जो वक्त भी मुझे आज भी याद है कि इंडिपेंडेंस होने से पहले हमारे पास कॉलरा का बहुत बड़ा प्रकोप पाया जाता है हरियाणा और पंजाब में। मुझे आज भी याद आता है कि बहुत सारे ऐसे संदर्भ है। हम इससे पहले मेरे पहले के जो व्याख्याता थे आदरणीय सतीश कदम साहब ने कहा कि मराठा पीरियड में इस तरीके का कुछ बीमारियों का अंदाजा नजर आता है क्या, तो मैं उन्हें रेफरेंस देते हुए कहता हूं कि उस जमाने में मराठा पीरियड के दरमियान हमेशा घोड़ों पे सवार यहाँ से वहां लड़ाई करने वाले जो बारगिर सैनिक थे, बारगिर यानी 100-150 घोड़े संभाल कर उसके ऊपर सदैव युद्ध करते रहना, यहाँ से वहां चलते चलना, इस दरमियान उन लोगों को कंटिन्यूअस घोड़े पे तथा इस प्रकार बाहर रहने से खाने पीने में गड़बड़ होती थी। और शायद मैं समझता हूँ उसी वजह से उन लोगों को एक हार्ट अटैक जिसको बोलते हैं हमारे पास विषम ज्वर नाम का वो ये है, जिसे हम हानि महामारी कहेंगे। विषम ज्वर यानी इतना बुखार, इतना ताप, इतना टेम्परेचर उसको आता था कि उसमें उसकी मौत हो जाती थी। शायद ये कंटिन्यू पानी में रहने से, बारिश के पानी हो या उस जमाने में कंटिन्यू घोड़े पे सवार करना, कहीं पर भी नदियों का नालों का पानी पीना, इस तरीके और खाने पीने में थोड़ा सा गड़बड़ होना, शायद इसी वजह से मराठा पीरियड के बहुत सारे मराठा सैनिकों को विषम ज्वर का ये आजार नजर आता है, पेंडेमिक नजर आता है। मुझे फिर याद आता है कि हमारे हिंदुस्तान में बहुत सारे ऐसे घटनाएं हुई है। अब मुझे सर ने पिछले बताया कि देवी का रोग बहुत बड़ा यहाँ पर हिंदुस्तान में पाया जाता है। मुझे याद है, मेरा बचपना था उस जमाने में जब एक मराठी में हमारे पास एक श्लोक चलता था, देवीचा रोग कड़वा 1000 रुपए बख्शिश मिलवा। यानी अगर आप देवी का रोग से निद्रित अगर कोई व्यक्ति अगर आपको मिलता है तो हमें बताइए, हम सरकार उसको 1000 रुपए देंगे। उस जमाने की ये घटनाएं थी। शायद मुझे ऐसा लगता है कि उस जमाने में बगल के अंदर बहुत बड़ी फुंसी आना, उसमें से पी निकलना, इस तरीके की तकलीफ हुआ करती थी और लोग बड़े परेशान हुआ करते थे। तो शायद मेरे जो एरिया है औरंगाबाद, सिल्लोड तथा इस परिसर में उस जमाने में मान मुड़ी नाम का एक पेंडेमिक बहुत चला था। मुझे अभी तक याद है 1978 से 80 के दशक के दरमियान मान मुड़ी उसे कहा जाता है कि भाई चूहों से होने वाली जो उनके पीस अगर आदमी को काट लेते हैं या उसके संदर्भ में आते हैं तो उनको फुंसी आने लग जाती है, और फुंसी आने से वो जगह पर बहुत बड़ा फुंसी, उसका फोड़ा बहुत बड़ा होता है और उसके बेचारा उसमें उसकी डेथ हो जाती है, मुंडी टेढ़ी करके मर जाता था। इसलिए उसको मान मुड़ी यानी टेढ़ी मुंडी करके जगह पे खत्म होना, इस तरीके की 78 से 80 के दशक में एक मानमुड़ी की घटना है हमारे पास। आपको बता दूं कि हम लोग जब औरंगाबाद से जलगांव शहर जाते हैं तो रास्ते में एक घाट लगता है जिसे मानमुड़ी घाट कहते हैं। ये मानमुड़ी यानी उस वक्त के बहुत लोगों का जो मौत हुई है, बेचारों का निधन हुआ है, उस जगह पे उनको लाके डाल दिया गया था। वहां पर तकरीबन एक छोटा सा तालाब था, उस तालाब में उन मरे हुए डेथ मृतकों को लाके दफन किया गया था। इसलिए उस घाट का आज भी मानमुड़ी नाम से जाना जाता है। दोस्तों, मैं आपको और भी बतला दूं कि हमारे पास जमुना का पानी, मैं जब बात करता हूं नॉर्थ के बारे में तो यहाँ पर मेरे भाई बहन यहाँ पर हरियाणा से और पंजाब से है, मैं उनको याद दिला दूं कि हमारे जमुना का पानी, इस पानी में क्या हुआ है कि थोड़ा सा उस
जमुना के किनारे रहने वाले सभी मेरे उस जमाने के लोग, वो लोग वस्ती, इनके जो क्या कहेंगे उसे, जो हम लैटिन कहते हैं, तो वो उस किनारे से करने पे वो पानी अशुद्ध हो गया, और जिसकी वजह से पूरे हमारे राजधानी में, दिल्ली में एक बहुत बड़ा कॉलेरा फैल चुका था। और वो कॉलेरा से बचने के लिए मुझे आज भी याद है कि भाई 76, 75, 76, 77 इस दरमियान बहुत बड़ा वहां पर लोग पंजाब की और नीचे दक्कन की ओर जा रहे थे, दिल्ली को छोड़कर। शायद यही वजह है कि महामारी की वजह से लोगों का स्थलांतर होता है, लोगों का माइग्रेशन होता है। और इस माइग्रेशन में क्या होता है कि भाई यहाँ की संस्कृति दूसरी संस्कृति से जाके मिलती है, और वहाँ की सम्मिश्र संस्कृति का या कल्चर का उसे उसके जीवन पे इफेक्ट नजर आता है। मुझे यहाँ ये बताते हुए और भी कुछ बातें नजर आती है कि उस जमाने में हमें हमारे यहाँ पर दिल्ली शहर के अतराफ में एक नहीं, दो नहीं, तो तकरीबन आपको 20,000 से ज्यादा लोगों के मौतें नजर आती है। मुझे यहाँ पर एक बात कहना पड़ती है कि जब हमारे पास पंजाब में, मुझे याद, मैं जब स्टडी करता हूँ तो मुझे पंजाब की हिस्ट्री में एक जगह रेफरेंस मिलता है, मैं भी बताना चाहूंगा कि पंजाब में उस वक्त बहुत बड़ा कॉलेरा फैल चुका था, जिससे लोग परेशान थे। मुझे अमृतसर की वो घटनाएं यहाँ पर याद आती है। मुझे अमृतसर शहर में जो कॉलेरा की फैलाव हुआ था, तो उससे वहां पर कई तकरीबन लोगों की मौतें नजर होती है। मुझे यहाँ भी ये बताना जरूरी समझता हूँ कि पंजाब से लेकर हरियाणा तक और हरियाणा से लेकर दिल्ली तक और दिल्ली से नीचे हमारे दक्कन तक, जिसे बुरहानपुर तक कहते हैं, यहाँ तक के पूरे पट्टे में इस विभाग के अंदर महामारी का फैलाव नजर आता है। दोस्तों, हम यहाँ पर एक हिस्ट्री ऑफ पेंडेमिक के बारे में हम बात कर रहे हैं। मुझे दक्कन के इतिहास के बारे में जब मध्ययुगीन का कालखंड कहा जाता है, तो मध्ययुगीन कालखंड में हिंदुस्तान में बहमनी का पीरियड माना जाता है। अब बहमनी का पीरियड यानी 1350 के बाद जनरली, और 1490 या 1500 के दरमियान यहाँ दक्कन में देवगिरी के ऊपर यादव का घराना खत्म होने के बाद बहमनी सल्तनत का विकास हुआ। मुझे याद है जहां पर मैं पढ़ाई कर रहा था, तो मुझे रेफरेंस इतने भी मिलते हैं कि बहमनी राजा मोहम्मद दूसरा, इसने उस जमाने में जो महामारी से और उस जमाने में जो बहुत सारा अकाल पड़ा था, मुझे मराठा हिस्ट्री में एक यदुनाथ सरकार, या उसके बाद में अगर वासी बेंद्रेकरण पे पुस्तक पढ़ता हूँ, या मराठी सत्तेचा उदय डॉक्टर जयसिंगराव पवार की किताब पढ़ता हूँ, या फिर मराठी सत्तेच्या उदयाची विविध कारणे ये मैं देखता हूँ, या मराठ्यांच्या इतिहासाची साधने विका राजवाड्यांचं पुस्तक, ये किताब अगर मैं जब पढ़ता हूँ तो मुझे एक रेफरेंस मिलता है कि दक्कन में एक बहुत बड़ा 1396 से लेकर 1408 के दरमियान, फिर से रिपीट करता हूँ, 1396 से 1408 के दरमियान दुर्गा देवीचा दुष्काळ, दुर्गा देवी के नामक एक अकाल दक्कन में पड़ा था, जिसके कारण ये बताया जाता है कि कहीं लोग बेहाल हो चुके थे, लोगों को रहना मुश्किल हो चुका था। उस वक्त मोहम्मद दूसरा, जो बहमनी सल्तनत का बादशाह था, उन्हें दक्कन के अंदर जगह जगहों पर सराय, मकतबे, मुसाफिर खाने, यतीम खाने, अन्न छत्रालय शुरू किए थे। इसका रेफरेंस हमें मिलता है, वो खुलदाबाद हो, औरंगाबाद हो, या फिर उसके बाद दौलताबाद हो, या हम बिदर की बात कीजिए, हम शाहगढ़ की बात करते हैं, हम बीड़ की बात करते हैं, हम उस्मानाबाद की बात करते हैं, हम नलदुर्ग की बात करते हैं, हम परांडा की बात करते हैं, हम यहाँ तक कि हम हमारे औरंगाबाद शहर में कुछ आजू बाजू जिसे पैटर्न कहते हैं, पच्चुड़ कहते हैं, यहाँ जालना कहते हैं, यहाँ पर भी बहुत सारे अन्न छत्रालय शुरू करने का रिपोर्ट, उसके रेफरेंस हमें दक्कन के बहमनी पीरियड के सल्तनत के हिस्ट्री में पाए जाते हैं। मुझे एक बात बताना चाहता हूँ कि यहाँ पर जब महामारी यानी अकाल पड़ने के बाद जो महामारी हिंदुस्तान में आई दक्कन में,
जिसके कारण लोग अपने हमारे मराठी में कहते हैं पाटीलच्या सरदेशमुखी वतन ही सगळी संपुष्टात आली। यहाँ पर दक्कन में कहता है कि ये महामारी से और अकाल के कारण यहाँ के लोगों ने अपने पाटिल की छोड़ दिए, हमारे वतन छोड़ दिए, यहाँ पर सब एरिया छोड़कर वो लोग बाहर स्थलांतर करने और कठिन होने लगा था। खेती जिसे खेत कहते हैं, खेतियां खलियां चलाने के लिए उनको बहुत सारे तकलीफ होने लगी थी और ये करना बहुत मुश्किल है। इसी कारण वो यहाँ से दक्कन छोड़कर और कहीं गुजारा करने के लिए स्थलांतरित हो रहे थे। ऐसा एक दुर्गा देवी के दुष्काल के नाम से जो हमारे पास मराठा हिस्ट्री से रिलेटेड जो संबंध घटनाएं है, इस घटना का मैं आपके सामने विवेचन रख रहा हूँ। मुझे याद है, मैं जब पढ़ता हूँ तो थोड़ा सा मुझे याद आता है कि भाई यहाँ पर इस तरीके की घटनाएं दक्कन में हुई और दक्कन की घटनाओं में हमें बहुत सारे एग्जाम्पल मिलते हैं। बार बार दुष्काल यहाँ पर पड़ता रहा, अकाल पड़ता रहा और अकाल के कारण यहाँ पर बहुत लोगों के जिंदगी तबाह और नष्ट होते रही है। ये एक पेंडेमिक इतिहास ही कहा जाएगा दोस्तों। क्यों कि यहाँ पर जैसी अकाल पड़ता बाद एक भली सी बड़ी बीमारी जिसे हम पेंडेमिक या महामारी कहते हैं उसका उगम हो जाता है और लोग बेचारे एक तो अकाल से परेशान और बाद में अचानक आई बीमारी के कारण लोग जर्जर परेशान होकर यहाँ से अपना खेत खलिया छोड़कर अपना वतन छोड़कर बाहर जाते हैं। ये हमेशा की ऐसा नहीं है, बार बार यहाँ पर 1396 से लेकर मैं समझता हूँ आज तक 2020 तक तकरीबन हमारे दक्कन में 150 से अधिक बार बार दुष्काल जिसे अकाल पड़े हैं, ऐसा हम इतिहास के आधार पर उसका संदर्भ दे सकते हैं। जिसके कारण यहाँ के स्थानिक राजाओं ने इनके लिए बहुत सारी अपनी नई नई स्कीम योजनाएं बनाई थी। पर जो हमारे पास उस दरमियान बीमारियां हुई, उस बीमारियों को निपटने के लिए उसको खत्म करने के लिए यहाँ के राजाओं ने, यहाँ के सरदारों ने अपना कंट्रीब्यूशन, अपना योगदान दिया है। यह भी मुझे यहाँ पर कुछ साधनों के आधार पर जिसे हम दक्कन भारत का इतिहास कहते हैं, या हम उसको हम ये कहेंगे कि प्राचीन भारत महाराष्ट्राचा किंवा प्राचीन दक्षिणेचा इतिहास, या फिर हम ऐसा कहेंगे कि मध्ययुगीन सल्तनत पीरियड का जो हिस्ट्री है, वसीम जागीरदार ने जो लिखा है, उसके बाद 1920 के अंदर जो हमारा दक्कन का आर्किटेक्चर सब डेक्कन के ऊपर पर्सी ब्राउन के बाद जो नई किताब आई है, उस किताब में 1926 में प्रकाशित हुई थी और वहां पर उसने लिखा है कि डेक्कन प्लेटो बनाते वक्त, डेक्कन प्लेटो के अंदर जब आर्किटेक्चर करते हैं, स्थापत्य बनाते हैं, तो वहां पर महामारी के कारण कुछ स्थापत्य नहीं बने, इसका वो रेफरेंस देता है। इसका रेफरेंस मैं समझता हूँ जियाउद्दीन देसाई साहब ने भी अपने आर्किटेक्चर ऑफ इस्लामिक पीरियड इस ग्रंथ में इसका उल्लेख किया है। मुझे यहाँ तक समझ पा रहा हूँ कि बार बार अकाल और बार बार ये महामारी जिसे हम पेंडेमिक कहते हैं, इस पेंडेमिक की वजह से हमारे इतिहास पे, हमारे सार्वजनिक जीवन पर, हमारे एकंदरित पूर्ण जीवनमान पर, व्यक्ति के समुदाय के ऊपर बहुत बड़ा प्रकोप हुआ है। यही भी यहाँ पर हम कहना चाहेंगे। इसके बाद दोस्तों मुझे एक बात याद आती है कि विषम ज्वर इस आजार से, इस बीमारी से हमारे छत्रपति शिवाजी महाराज की वही दुखद निधन हुआ, ऐसा भी एक हमें एक उदाहरण, एक एग्जाम्पल या जिसे हम कहेंगे रेफरेंस मिलता है। उसके बाद हम कुछ बातें बता दूं कि कॉलरा हो या प्लेग। अब प्लेग के बारे में तो मैं क्या बताऊं, आपको मालूम है दक्कन की हिस्ट्री के अंदर तो बहुत घटनाएं हैं कि प्लेग की जब साथ पूरे दक्कन के हिंदुस्तान में फैल गई थी, उस वक्त रेड साहब का खून हुआ था, चापेकर बंधु ने मार दिया था, वो बहुत सारी घटनाएं। तो वहां पर भी इस महामारी को खत्म करने के लिए जो लस्सी या जो फवारे मार रहे जा रहे थे, उसके खिलाफ वहां पर हमारे धार्मिक विधि के ऊपर इसका प्रकोप होना, हमारे धार्मिक विधि के ऊपर इंटरफेयर हो रहा है, इस तरीके का उस जमाने में कुछ लोगों ने आवाज उठाई और इसी कारण हमारे पास प्लेग के साथ की वजह से दक्कन में दो ने कई घटनाएं नजर आती है। मुझे देवी के रोग के बारे में, देवी के बीमारी के बारे में मुझे याद आ रहा है कि भाई मैंने पढ़ा था, मैं उसका रेफरेंस देता हूँ आपको। उसका रेफरेंस है मेडिकल रिपोर्ट ऑफ एनाटिक्स इन इंडिया। इस रेफरेंस का एक आर्टिकल मैंने पढ़ा, जिस आर्टिकल में ये लिखा है
कि देवी का रोग, जो देवी का जो बीमारी थी, वो देवी की बीमारी की खासियत क्या हुई, वो कैसे स्टार्ट हुई। तो जो पूरी दुनिया में जब यह देवी का बीमारी फैली, ये महामारी फैली, तो उसकी वजह ऐसी थी कि भाई वहां पर वो जो औरतें थी, जो गौली समाज की हुआ करती थी, दूध निकालती थी भैंसों का और हमारे गायों का। तो गायों का और भैंसों का दूध निकालने के लिए जब वो औरतें, वो महिलाएं बेचारी जाती थी, तो उनके हाथों को छोटे छोटे फुंसियां आती थी और वो फुंसियों से पीलापन निकलता था। यही देखकर एडवर्ड जेन्नर ने उन फुंसियों से निकलने वाले पू को, उस पीलेपन को एक जगह एकत्र करके उसके ऊपर एक लस तैयार की, जिसे हम एडवर्ड जेन्नर के नाम से जानते हैं। और देवी के रोग से होने वाले चेहरे के ऊपर जो छोटे छोटे गड्ढे हुआ करते थे, वो गड्ढों से बचाने के लिए पूरे दुनिया में ये लस निकली। इसलिए एडवर्ड जेन्नर को उस देवी के रोग से अच्छी तरह पूरी दुनिया आज भी उसका धन्यवाद देती है कि आज देवी के रोग से, और मैं समझता हूँ उस जमाने में बोर्ड के ऊपर, घरों के ऊपर जो लिखा था, मैंने पहले भी कहा कि देवी का रोग कड़वा, हजार बख्शिश मिलवा, ये उस जमाने का एक नारा था। मुझे और भी कुछ बातें यहाँ बताना है। जैसे मैंने कहा कि मध्ययुग कालखंड के अंदर हमारे मराठा हिस्ट्री के बाद जब पेशवाई यहाँ पर आती है, तो पेशवाई के राघोबा भोसले जब हमारे नागपुर के बादशाह बनते हैं, सूबेदार बनते हैं, उस वक्त हमारे जो हिंदू दक्कन की ग्वालियर के शिंदे हो, चाहे हमारे इंदौर के होलकर हो, इन्होंने नॉर्थ में जैसे राजस्थान के परिसर में अपना डेरा जमाया था और उस डेरे में वहां तक हमारी हद पहुंचाई थी। तो उस दरमियान एक नई घटना का उल्लेख मुझे स्टडी करते नजर आया है, जिसका मैं यहाँ पर बात करूंगा। कॉलरा नाम की बीमारी। अब कॉलरा तो आपको मालूम है, मैंने अभी इससे पहले बताया कि जमुना नदी के तट पर इस तरीके से लोगों ने एक करने से पानी खराब हो गया और पूरे हमारे राजधानी में इस तरीके से महामारी, कॉलरा नाम की महामारी, जिसका पंजाब और हरियाणा में बहुत बड़ा इफेक्ट नजर आया। तो मुझे और एक उसका रेफरेंस पुराना जब मैं पढ़ने लगा तो मुझे मिला कि भाई वहां पर भी एक नई घटनाएं नजर आती कॉलरा की, कि उस वक्त वहां के लोगों ने अपने इन समाज के लिए, अपने उस लश्कर के लिए गर्म पानी का इस्तेमाल किया पीने के लिए। उसका एक रेफरेंस यहाँ पर मैं देख रहा था, तो मुझे शायद याद आ रहा कि एक बहुत बड़ी देख जैसे पानी गर्म करने की जगह, तो हम, अब कोई कहेगा सर नहाने के लिए करते थे। हाँ बाबा, नहाने के लिए तो करते थे, लेकिन बाद में वहां की औरतें ये पानी जमा करके एक बड़े बड़े हंडा जिसे कहते हैं पानी में लोगों को पहुंचाती थी। वो गर्म पानी इन लोग को पिलाया जाता था। क्यों? कि उस वक्त वहां पर एक पेट की बीमारी बोलो या फिर कॉलरा जैसी बीमारी उस जमाने में फैली हुई थी, और वो रोग कहीं अपनों को न लग जाए और हमारी परेशानी ना हो जाए, इसकी एहतियातन ये लोग वहां पर ये कार्य करते थे। मुझे उसी का एक दूसरा रेफरेंस हमारे पास रेडियो के ऊपर एक क्लिप आया करती थी, आज से 5 साल पहले, 10 साल पहले, हो सकता 25 साल पहले। एक मराठी में एक श्लोक था, हगवन लागता बाळ राजा, हगवन लागता बाळ राजा, मीठ साखर पानी पाजा। हगवन लगता बाल राजा, मीठ साखर पानी पाजा। अगर बच्चे को हगवन लगती है, बच्चे को इस तरह की बीमारी नजर आती है, तो नमक, शक्कर और पानी मिलाकर उसको दिया जाए। तो पानी पिलाने प्रथा मुझे एक संदर्भ में पढ़ने को मिली है, जिसका नाम मुझे उत्तर भारतातील पेशव्यांची कारकिर्दी या इस किताब ग्रंथ में इसका रेफरेंस में लेता चला हूं। उसके बाद दोस्तों मैं कहने जा रहा हूं कि एक मालमुड़ी हो गई, कॉलरा हो गया, प्लेग हो गया, देवी हो गया, विषमज्वर हो गया, भूखमारी हो गई, पोटदुखी हो गई। अब इसके बाद मुझे बीच में जो सार्क नाम की जो बीमारी आई थी, ये बीमारी ने पूरे विश्व को हिला के रख दिया। ये आप भी जानते भले बात है और मैं भी जानता हूं। दोस्तों इसका जो प्रकोप हमारे हिंदुस्तान पे या पूरे विश्व पे जो नजर आता है, वो आज भी मुझे आप सब जानते हैं। लेकिन मुझे इस दरम्यान ये कहना चाहता हूं, कभी कभी मैं सोचता हूं कि पहले जमाने से लेकर आज तक के, यानी 1948 तक लड़ाइयां होती रही, युद्ध
होते रहे, वार होते रहे। इस युद्धों में जिस झगड़े होते थे, जो युद्ध में इतने लोग जो मरे हैं, उससे कहीं अधिक मात्रा में मुझे महामारी से मरने वाले की लोक संख्या अधिक नजर आती है दोस्तों। क्यों कि हम जानते हैं, भले ही हम ये भी कहते हैं हिरोशिमा नागासाकी के ऊपर 1945 के दरमियान एक 6 और 9 अगस्त को इतना बड़ा बॉम्ब डाले गए और इस बॉम्ब में कई लोग बेपत्ता हो गए, कई लोग मर गए, बेचारों जिंदगी को ये हो गया, मानता हूं मैं ये सब। लेकिन आपको याद होगा कि ये जो खतरनाक केमिकल बनाया गया था, जिसकी वजह से, ये केमिकल की वजह से, रासायनिक केमिकल की वजह से इतना बड़ा नरसंहार हुआ, इतना बड़ा हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त हुआ, तो शायद इस तरीके का पुनः फिर से दुनिया में इस तरह की घटना ना हो, दुनिया में इस तरीके का वाकयात, ऐसी घटना ना हो। इसके लिए जागतिक शांतता परिषद बनाने के कारण या दुनिया में शांति पुरस्कार करने के कारण यही जो बनाने वाले जो थे नोबेल साहब, उसी के नाम पे आज शांतता पुरस्कार, नोबेल पुरस्कार दिया जा रहा है। मुझे वो अभी भी इस बातों का मुझे याद आता है कि भाई किस तरीके से हमारे पास एक प्रकोप, दुनिया को सत्यानाश, दुनिया को खत्म करने वाला एक रासायनिक केमिकल का निर्माता आज विश्व में शांति के लिए कल्पना मानता है और उसी आधार पर आज दुनिया में नोबेल पुरस्कार दिया जाता है। ऐसी कई घटनाएं हैं, मुझे याद है कि जितने लोग इनसे नहीं मरे जितने हमारे हानामारी से, महामारी से या पेंडेमिक हिस्ट्री से या इस बीमारी से नजर आते हैं। बीमारियां तो दोस्तों बहुत है, एक नैसर्गिक है, एक मानवीय है, बहुत सारी घटनाएं हैं। मैं सबका उल्लेख तो यहाँ नहीं कर पाऊंगा, मैं सिर्फ इतना कहूंगा कि यहाँ पर हमें एक बात, मैं सोशियोलॉजी में जब पढ़ाई करता हूं तो आज से 35 साल पहले, 30 साल पहले एक पेपर हुआ करता था, शायद आप है या नहीं मुझे नहीं पता, हो सकता है कि हमारे प्रस्तावित करने वाले दत्तात्रेय मुंडे साहब को शायद जानकारी होंगी कि एक वैद्यकीय समाजशास्त्र बोल के एक पेपर हुआ करता था और उस पेपर में प्राचीन काल के वैद्यकीय शास्त्र के बारे में मालूमात दी जाती थी और उस प्रकरण में, उस पूरे चैप्टर में या उस पूरे पेपर में उस जमाने में होने वाले बड़ी बड़ी बीमारियों के बारे में और उसका किस तरह से लस बनाई गई, उसके ऊपर निदान करने के लिए कौन कौन से प्रयोग किए गए, इसका एक इतिहास उस जमाने में हमारे वैद्यकीय समाजशास्त्र में पढ़ाया जाता था। हाँ, अब मैं कहना चाह रहा हूँ आप लोगों को दोस्तों, मैं ये बात आपके सबके माध्यम से, भाई बहनों और सबको नजर रखते हुए मैं कुछ बातें आपको बताना चाहता हूं दोस्तों। हो सकता है मेरी ये थ्योरी गलत लगे। मैंने कल परसों ही एक जो तुकडोजी महाराज यूनिवर्सिटी नागपुर, उसके बाद गढ़चिरौली गोंडवाना यूनिवर्सिटी और अमरावती यूनिवर्सिटी, इन तीनों यूनिवर्सिटी का जब इतिहास परिषद हुई वहां पर मैंने बीज भाषा में कुछ बातें रखी है। वो मुद्दे शायद मुझे आज आप लोगों को बताने की मैं कोशिश करूंगा, क्योंकि दोस्तों हमारा विषय है पेंडेमिक और फिर हम ये कहेंगे कि हम इतिहास के प्राध्यापक, इतिहास के अध्यापक केवल और केवल राजा महाराजाओं का, केवल यहाँ के बादशाहों का, उनकी घटनाओं का, उनके व्यवहारिक जीवन का, उनके कौटुंबिक जीवन का, उनके साम्राज्य विस्तार के बारे में, उसके एडमिनिस्ट्रेशन के बारे में यह इतिहास न बताते हुए मैं कह रहा हूं कि आज हमारा इतिहास के प्रोफेसर, इतिहास के अध्यापक, इतिहास के विद्यार्थी हर जगह जुड़ जाए। हो सकता है हम न्यू एजुकेशन पॉलिसी के अंदर एक नया रूल आया है कि जिसे कहते हैं एक तो साइंस और दूसरा ह्यूमन रिसोर्स के अंदर हम कॉमर्स वाले और आर्ट्स वाले विभाजित हो रहे हैं। तो हो सकता है कल हिस्ट्री बंद पड़ जाए। तो मैं कह रहा हूं कि जहां पर मेडिकल कॉलेज है, उस मेडिकल कॉलेज में मेडिकल की हिस्ट्री बताने वाला, वहां पर जो एलोपैथिक है, होम्योपैथिक है, या जो भी कॉलेज है, जो भी इंस्टीट्यूट है, वहां पर उस जमाने के मारामारी, हानामारी, उस जमाने की जो महामारी रोग थे, उस जमाने के जो घटनाएं थी, नए नए जो बीमारियां आई, उसके लिए किस तरह के रिसर्च की गई, उसका इनोवेशन किस तरह किया गया, उसका डेवलपमेंट कैसे हुआ, कौन से शख्स ने
कौन सी चीज का उत्पादित किया, उसका निर्माण किया, वो कैसे लस पहुंची, कैसे उद्गार, केमिकल कैसे बने, उसके पदार्थ कैसे बने, पदार्थों का उपयोग क्या कैसे करना चाहिए, इन सब का इतिहास जो साइंस वाले, जो मेडिकल वाले नहीं पढ़ाते, वहां पर उस मेडिकल कॉलेजेस में, वो चाहे एलोपैथिक हो, वो चाहे होम्योपैथिक हो, वो चाहे आयुर्वेदिक हो, वहां पर मेरा हिस्ट्री का प्रोफेसर, मेरा हिस्ट्री का अध्यापक उनकी हिस्ट्री पढ़ाने वाला इतिहास का अध्यापक बने, ताकि क्या हो कि जो बीमारियां हमारे पास आई है, जो हमारे पास घटनाएं हुई है, उसका इतिहास पढ़ाने वाला। अब बहुत हो चुका, राजा महाराजाओं का इतिहास, सबाल्टर्न हिस्ट्री बहुत हो चुकी है। अब मुझे मेरे हिस्ट्री के अध्यापक को, हिस्ट्री के शिक्षकगण को अब बदलना है कि जहां पर मेडिकल कॉलेजेस है, उन मेडिकल की हिस्ट्री बताने वाला हिस्ट्री का अध्यापक बनना चाहिए। जहां पर इंजीनियरिंग कॉलेज है, वहां पर इंजीनियरिंग कॉलेज के बारे में बात करने वाला, उनकी हिस्ट्री बताने वाला कि प्राचीन काल में स्थापत्य किस तरीके थे, मध्ययुग काल में स्थापत्य किस तरीके बनते गए, और आधुनिक काल में किस तरीके आर्किटेक्चर बनता गया, इसका स्टडी, इसकी इतिहास, इसका इतिहास बताने वाला वहां पर भी हमारे जो अभियंता कॉलेज है या इंजीनियरिंग कॉलेज है, वहां पर इतिहास का प्राध्यापक काम करने वाला बन जाए, वहां पर रिसर्च करने वाला बन जाए, वो वहां का अध्यापक बने। यहां तक कि माहिती और तंत्रज्ञान आज बहुत विश्व के दुनिया में व्याप्त है, उसी में माहिती तंत्रज्ञान एक जगह से दूसरी जगह जाने वाले संदेश किस तरह के हुआ करते थे, मध्ययुग में कैसे थे, प्राचीन काल में कैसे थे, आधुनिक काल में क्या डेवलप हुआ, तपाल व्यवस्था कैसे, दरड़ कैसे बने, यहाँ से व्यापारी मार्ग किस तरह डेवलप हुआ, और उस जमाने में आने वाली सभी घटनाओं का उल्लेख करने वाला, एक इतिहास बोलने वाला इतिहास का प्राध्यापक वो इंस्टीट्यूट में होना चाहिए। मैं ये कहना चाह रहा हूँ कि दोस्तों, मैं आपके माध्यम से ये बताना चाह रहा हूँ कि दुनिया में इतिहास के अध्यापक को खाली रंजक इतिहास, ये जैसे कहते हैं हमारे दादी की कहानी, नानी की कहानी बोलने के बजाय, आज वो इतिहास का अध्यापक हर क्षेत्र में अपना इतिहास बताने की कोशिश करें, इतिहास की नियुक्ति हो, ऐसा हमने सरकार को निवेदन देना चाहिए, सरकार को ये समझाना चाहिए, हमारे लोग आगे आए और इस बात पे सबके तवज्जो देके सरकार को बताए कि खाली इतिहास नहीं होता, इतिहास राजा महाराजाओं का नहीं होता, तो इतिहास प्राचीन काल में, मध्ययुगीन काल में किस तरीके से बीमारियां थी, उनका इतिहास बताने वाला, किस तरीके के उस जमाने में हमारे यहाँ पर दुष्काल अकाल आए, उसका इतिहास बताने वाला, किस तरह लोगों पे उसका इफेक्ट हुआ, उसका इतिहास बताने वाला। हम ये इस तरीके के हर इससे, फिर वो चाहे साइंस इंस्टीट्यूट हो, वो चाहे मेडिकल कॉलेज हो, वो चाहे इंजीनियरिंग कॉलेज हो, या चाहे और भी कुछ हो, वहां पर इतिहास बताने वाला आदमी जब आता है दुनिया में, तो वो घटनाएं करता है। अगर घटना करता है तो उसकी घटना इतिहास होती है, और वो इतिहास बताने वाला मेरा इतिहास का अध्यापक आज दुनिया में जूझ रहा है। मुझे ये कहते हुए संकेत दिलाना चाह रहा हूं कि वो जूझे नहीं, वो सरकार को इतना दे कि हमें इतिहास हर जगह बनाना पड़ेगा और वहां पर हमारे अध्यापकों को नियुक्त करना पड़ेगा। अब हमारे इतिहासकार केवल राजाओं का इतिहास न बोलते हुए वो और बाकी चीजों का इतिहास बताने वाला इतिहासकार, इतिहास का शिक्षक बनना चाहिए। और मैं ये भी बताता चलो आपको कि ये महामारी की वजह से हमारे पास इतना, मैं कहता हूं कि एक टोटल, जब मैंने आंकड़े देखा हूं, जब साधवी सर ने मुझे कल रेफरेंस दिया, तो मैं जस्ट किताबें देख रहा था, मेरे पास याद ही इतनी बड़ी है दोस्तों कि तकरीबन मैं बताता हूं, और जिसे लूले पांगड़े किसी बोलते हैं ना, इसको आप हम ये कहेंगे भाई किसी का हाथ टूट गया, किसी का पैर टूट गया, इस तरीके अल्प बने बेचारे ऐसे लोगों की घटना है। और इन तरीके पूरे आंकड़ेवारी जब मैं सामने रखता हूँ तो आपको ताजुब होगा। मैं यह बता सकता हूँ, लेकिन मैं बात कर रहा हूँ, बता नहीं सकता, ऊपर नेट है, तो मैं आपको ये बता दूं कि सर तकरीबन मेरे पास आज के पूरे टोटल हिसाब में, हो सकता है मेरा इतना गणित इतना पक्का ना हो, लेकिन मुझे नजर आ रहा 10 लाख से भी ज्यादा लोग इस महामारी से मरे हुए, उनका निधन हुआ है ऐसा, और 75,000 लोग जो लूड़े पांगड़े जिसको कहते हैं इस तरीके के हुए हैं। मुझे उसके बाद जब मैं टोटल मारता हूं तो 2,81,778 लोग आज तक इस महामारी से दुनिया में मरे हैं।
बताइए 2 करोड़ के ऊपर 2.5 करोड़ 3 करोड़ तक लोग इस महामारी से मरे, जितना कि आज तक युद्ध में इतने लोग नहीं मरे हैं। और मुझे इसका दुख होता है कि ये महामारी, ये पेंडेमिक हिस्ट्री हमारे पास आना चाहिए। मैं धन्यवाद देता हूं रवि साधवे सर का, जिन्होंने एक नया विषय को आयाम दिया है कि जो हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। आज हम कोरोना से परेशान है, कोरोना से हम लोग आज भी बेहाल जिंदगी जी रहे हैं। कई लोग हमारे पास तबाह मर चुके हैं बेचारे, आज वो नहीं हमारे बीच में, कल तक वो हमारे साथ थे, वो आज नहीं है। ऐसी बहुत बड़ी घटनाएं हैं, वो आज भी हम उससे जूझ रहे हैं। लेकिन आज ना कल ये घटनाएं खत्म हो जाएगी, कोरोना भी जाएगा, लेकिन दोस्तों याद तो दिलाता जाएगा और याद उसकी आती रहेगी। ऐसी कई बीमारियां थी, फिर वो बीमारियां आज भी हर घटनाओं के साथ, हर विषय के साथ बार बार याद दिलाती है। मुझे ऐसा लगता है कि ये घटनाएं, ये बातें, ये जो हमारे पास महामारी के ऊपर हुआ प्रकोप और लोगों से उसका ध्यान, इन सब घटनाओं की आज भी मुझे अभी भी याद है। मेरे बचपन में सर ने पीछे बताया कि हमारे सर बता रहे, सतीश कदम सर ने बताया कुछ घटनाएं, मुझे आज भी याद है कि अचानक रात में उसको फुंसी आई, मेरे दोस्त को, मेरे एक चुचेरे भाई को रात में फुंसी आई। सुबह इतना बड़ा गोला उसके गाल के ऊपर नजर आता है और ताज्जुब लगेगा आपको कि 12 साढ़े 12 हम जिसे कहते हैं कि जोहर की अजान से पहले, मतलब दोपहर की नमाज की अजान होने से पहले उसका देहांत हो जाता है। हमें वही, मुझे बचपन में ये बातें याद है। मुझे आज भी याद है कि मेरे कजिन नाना जो थे बेचारे, इसी तरीके से उनको कॉलरा के साथ इतनी आई कि इतना बुखार चढ़ा कि बेचारों का रात में निधन हो गया। ऐसे कई घटनाएं दोस्तों जो आज भी हम उससे जूझ रहे हैं। हमारे घर पर, हमारे फैमिली पर उसकी घटनाएं घड़ी है। वो आज भी देवी का रोग जिसे कहते हैं, वो कोई देवी का प्रकोप नहीं था, उसका नाम रखा गया था, लेकिन देवी के रोग से लोग जो जूझे, यहाँ पर बेहाल जिंदगी जिन्होंने जिए, उसका मुझे आज भी याद है। मुझे अभी भी याद है 80 तक, 1980 तक ये घटनाएं मेरे सामने नजर आती है, जहां जहां बख्शिश लगाए गए थे, इनाम पत्र लगाए थे कि अगर कोई बताता है तो उसको 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। मुझे अभी बचपन याद आता है ये सब घटनाएं। अब भले ही मैं 54 का हूं, लेकिन मेरे सामने की जो घटनाएं हैं आज मुझे याद आती है। फिर मैं उसको इतिहास के पन्नों से देखने की कोशिश करता हूँ, दुनिया के साथ देखता हूँ, देश के साथ देखता हूँ, राज्य के साथ सोचता हूँ, और फिर मेरे फैमिली से बात करता हूँ। तो मुझे ये सब घटनाएं, ये सब बातें, फिर मैं आज आपको सामने साक्ष्य रख के इस बात पर, इस नतीजे पे पहुंच चुका हूं कि मुझे ये हाना, जिसे हम कहते हैं, ये जो पैंडेमिक है, इससे सबसे ज्यादा लोग मरे हैं, ना कि युद्ध से मरे हैं। ये बात मुझे यहाँ पर नजर आई है। हाँ, और एक बात बताता चलो कि इससे जूझते जूझते हमें जो दुख का सहारा, जो घटनाएं हमारे आवती होती, हमारे आसपास नजर आ रही है, उसकी भी कुछ बातें हम कहता चलूं कि लोगों, दोस्तों, आज अपन सब मिलकर ये महामारी से बचने के लिए उपाय तो सोच रहे हैं, लेकिन दोस्तों इसके अलावा और भी कुछ घटना अगर आती है तो उससे भी जूझने के लिए हम लोग तैयार हो जाए, क्योंकि न जाने कैसी कैसी घटनाएं ये देश में, ये दुनिया में आते रहेंगी। और कहते हैं पहले तो झगड़ा कर लेते थे, युद्ध कर लेते थे, लोग सामग्री बेचते थे, क्या करना लड़ाई कर लेते थे, आटम बम डाल देते थे, ठीक था, युद्ध हो जाता था। लेकिन आजकल तो एक नया जमाना आया है कि बहुत सारे देश बदला लेने के लिए, ये अपनी खुद की सुरक्षितता बढ़ाने के लिए कहीं आने, क्या कहते हैं, सूक्ष्म जीव जिसे हम छोटे कीड़े कहते हैं, ये बनाकर रख रहे ताकि उसको अगर छोड़ दिया जाए तो दुनिया में कहीं लोग तबाह हो जाए। ऐसे विषाणु, ऐसे छोटे छोटे कीड़े का डेवलप कर रहे हैं और उनके बड़े बड़े लाइब्रेरी बन जा रही है, जिसमें ये कल को अगर कुछ हो जाए तो छोड़कर उस देश का खत्म कर दे। ऐसी भी कुछ घटना। अब तो झगड़े, शस्त्रास्त्र, बंदूक, गोले, दारू, गोला, ये सब रहा नहीं। अब तो लोग इस तरीके की बात कर, हो सकता कल में कुछ और भी कुछ बात आ जाए, हो सकता कल ऐसी बात आ जाए कि इंसान के नफ्स में, इंसान के अंदर जाकर कुछ इस तरह का जंतु छोड़ दिया जाए जिससे लोग जगह पर मर जाए। तो हो सकता है ऐसी भी घटना आज की नजर आती है। तो दोस्तों इन सब बातों से मेरा इतिहास का अध्यापक, मेरा इतिहास का प्राध्यापक, मेरा इतिहास का प्रोफेसर इससे भली भांति जानता है, उसकी घटना को मानता है। और मैं यहाँ पर धन्यवाद देता हूँ हमारे रवि
साथ भाई सर का जिन्होंने ऐसा एक नया आयाम देने वाला विषय हमारे इतिहास के माध्यम से रखा है, वो वहाँ के प्राचार्य आदरणीय डॉक्टर सोपान राव निंबोरे सर, उसके बाद उद्घाटक सतीश कदम सर, तमाम पूरे देश से जुड़े हुए इस ऑनलाइन मोड के व्याख्यान पर मैं सभी को फिर से धन्यवाद देता हूं और मेरी बात खत्म करते हुए आपको सबको एक बार फिर से प्यार भरा नमस्ते, नमस्कार। धन्यवाद सर, अतिशय सुंदररित्या आपण खूप सुंदर अशी मांडणी या ठिकाणी केली. तर काही टेक्निकल प्रॉब्लेम आले, पण त्या टेक्निकल प्रॉब्लेमला सुद्धा आपण न जुमानता आपली मांडणी जी आहे ती सुंदररित्या हे केली. आपले खूप खूप आभार. आपण प्रामुख्याने जे मुद्दे मांडले त्यामध्ये म्हणजे रोगराई असताना आणि रोगराईची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आपण सुंदररित्या आज आम्हा सर्वांना कथन केली. त्याबद्दल सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने, इतिहास विभाग, समाजशास्त्र विभागाच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. शासकीय स्तरापासून ते हा सर, आवाज येतोय. शासकीय स्तरापासून तर सामाजिक स्तरापर्यंत अतिशय कशा पद्धतीनं या महारोगांशी समाज लढत आलेला आहे आणि समाज कशा पद्धतीने कार्य करत आलेला आहे याची सुद्धा आपण खूप सुंदर माहिती दिली. हॅलो. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निंबोरे सर यांनी समावेश करावा. आदरणीय प्राचार्य डॉक्टर निंबोरे सर यांना विनंती हॅलो. बोलू का मग? आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालयातर्फे आयोजित इतिहास आणि समाजशास्त्र या दोन विषयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन आज दिनांक 9/3/2021 रोजी ऑनलाईन महाविद्यालयामध्ये संपन्न झालेले आहे. हे वेबिनार घेण्यासाठी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशोर नाना, सचिव अतुल शेट्टी मेहर, सर्व संचालक मंडळ, मी प्रथमतः या सर्वांना धन्यवाद देतो की यांनी हे वेबिनार महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली. या वेबिनारचे उद्घाटक आणि आमचे मित्र माननीय सतीशजी कदम, अध्यक्ष महाराष्ट्र इतिहास परिषद, दुसरे रिसोर्स पर्सन माननीय जाकीर पठाण, अध्यक्ष मराठवाडा इतिहास परिषद. प्रथमतः या दोघांचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या वेबिनारमध्ये उपस्थित सर्वच पार्टिसिपंटचं महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हे वेबिनार आयोजित करण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर वांड्रे सर, यांचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर सातभाई सर, समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक मुंडे सर यांनी परिश्रम घेऊन हे वेबिनार आयोजित केलं आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करून आतापर्यंत पार देखील पडलेला आहे. या वेबिनारचे उद्घाटक माननीय सतीशजी कदम सर यांनी अगदी महामारी या देशामध्ये कशी फैलावली त्याचा इतिहास चांगल्या प्रकारे उलगडून दाखवलेला आहे. म्हणजे विविध साथीचे रोग भारत देशामध्ये पूर्वीपासून कशा पद्धतीने येत गेले, उदाहरणार्थ प्लेग असेल, स्वाईन फ्लू असेल, कॉलरा असेल, बर्ड फ्लू असेल, हे विविध आजार आपल्या भारत देशामध्ये त्याचं आगमन झालं आणि त्याचा परिणाम समाज जीवनावरती काय झाला याची वित्यंभूत माहिती कदम सरांनी त्यांच्या भाषणामध्ये दिलेली आहे. निश्चितपणानं आता आपण सर्वच जण हे पॅन्डेमिक कोविड-19 या
आजाराला बळी पडलेलो आहोत नव्हे, त्या आजारानं जगभर जे थैमान घातलेलं आहे, त्या आजाराची सुरुवात 9 मार्च रोजीच, म्हणजे 9 मार्च 2020 रोजी झाली आणि आपलं वेबिनार देखील आज 9 मार्च 2021 रोजी सुरू होता. म्हणजे तब्बल 1 वर्षापूर्वी कोरोनानं आपल्या देशामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील पुणे येथे आपलं पाऊल रोवलं आणि गेल्या वर्षभरापासून आपण पाहत आहोत आपल्या देशाची परिस्थिती, राज्याची परिस्थिती त्या कोरोनामुळे काय झाली, कशी झाली. निश्चितपणानं बेरोजगारीचा जो मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला, तांडेची तांडे शहराकडून गावाकडे गेली आणि त्याच्यामुळे जे समाज जीवन आहे ते समाज जीवन विस्कळीत होण्यासाठी या कोरोनानं नक्कीच हातभार लावलेला आहे. आतापर्यंत बरेचसे रुग्ण यामध्ये आपला जीव त्यांना गमवावा लागलेला आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन करून त्या महामारीवरती काय उपाय करता येतील, समाजाला काय मदत करता येईल ही आपल्या परीनं निश्चितपणानं केलेली आहे. पठाण सरांनी प्राचीन भारतातील रोगाचे स्वरूप, कोरोनाचा समाजावर झालेला परिणाम, राज्य व्यवस्थेने केलेले त्याच्यावरचे उपाय आणि कोरोनानं भारतामध्ये जे आगमन झालं, विशेषतः आपल्या भारत देशाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ही कोरोनाची महामारी देशामध्ये पसरली आणि खऱ्या अर्थानं त्याच्यावरचा उपाय म्हणजे लस, ही लस तयार करण्याचं काम भारत देशानं केलं. नुसतं केलंच नाही तर ती भारत देशामधील समाज जीवनावरती, समाजासाठी ती उपलब्ध देखील करून दिलेली आहे. आणि निश्चित मला सांगायला अभिमान वाटतो की मी देखील ही लस 22 तारखेलाच घेतलेली आहे. आपण सर्वांनी ही लस घेऊन या आजारावरती मात करण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण अफवा पसरत असतात की लसीचा असा परिणाम आहे, तसा परिणाम आहे, परंतु लस घेतल्यामुळे मला तरी आतापर्यंत कुठलाही दुष्परिणाम जाणवलेला नाही. त्याच्यामुळे आपण देखील सर्वांनी या प्रकारची जी भारत लस तयार केलेली आहे ती निश्चितपणानं घ्यावी. आणि भारत देशानं लस तर तयार केलीच, भारतीय समाजाला ती लस दिली देखील आहे. परंतु जगामधील काही देशांना देखील आपण या लसीचा पुरवठा केलेला आहे. म्हणजे निश्चित मानवता हा दृष्टिकोन समोर ठेवून भारत देशानं जगाला देखील एक संदेश दिलेला आहे की आम्ही भारत देशातील समाजासाठी तर काही करतोच, परंतु जगातील समाजासाठी देखील आम्ही काही मदत करण्यासाठी तत्पर आहोत. त्यामुळे या भारत देशाचं या ठिकाणी सर्वच शास्त्रज्ञांचं आणि राजकारणी मंडळीचं त्यांना धन्यवाद या ठिकाणी आपण देऊयात. आणि मी परत एकदा आपणा सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो, आपणाला धन्यवाद देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज दिनांक 9 मार्च 2021 रोजी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालय आष्टी महाविद्यालयाच्या वतीने इतिहास आणि समाजशास्त्र या विषयाचे ऑनलाईन वेबिनार आयोजित केले. तर या ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यापाठीमागे आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री किशोरनाना हंबर्डे यांचं नेहमीच मार्गदर्शन आणि प्रेरणा आम्हाला मिळत असते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.आर. निंबोरे साहेब या सुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वेबिनार आणि ऑनलाईन सेमिनार असेल, कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला सपोर्ट आणि मार्गदर्शन करत असतात. त्यांचा महत्वाचा, मोलाचा सहभाग आमच्या पाठीमागे नेहमीच असतो. तर या आज ऑनलाईन वेबिनारचे उद्घाटक व बीजभाषक माननीय श्री सतीश कदम सर, ते अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष आहेत.
आणि त्यांनी आपल्याला महामारीचा प्राचीन इतिहासापासून आजपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणासह त्यांनी विस्तृत असे स्पष्टीकरण आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्याबद्दल मी माननीय सतीश कदम सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. आणि यानंतर आपल्या सत्राचे जे प्रमुख वक्ते होते ते माननीय जाकीर पठाण सर, ते मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या उदाहरणासह सर से मैं खास तरफ से मैं उनकी तारीफ करना चाहूंगा कि अगर इतिहास बताना है तो हिंदी में तो बहुत कठिनाई होती है, तो मराठी में तो हम बता सकते हैं अच्छी तरह से, लेकिन हिंदी में इतिहास बताना बहुत मुश्किल बात होती है. तो मैं जाकिर पठान सर का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा कि वो आज के कार्यक्रम के प्रमुख, उन्होंने इस महामारी पर बहुत ही अच्छी तरह से एग्जाम्पल देकर उन्होंने इतिहास बताया. मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. और मी परत आता मराठीमध्ये येतोय. तर मी नंतर आमच्या इतिहास आणि समाजशास्त्र या विषयाच्या जे प्रमुख आहेत, समाजशास्त्र विषयाचे प्रमुख प्राध्यापक मुंडे सर, तसेच आमचे सहकारी तांत्रिक सपोर्ट, तांत्रिक सहाय्यक, महाविद्यालयामध्ये जे ऑनलाईन वेबिनार आम्ही आयोजित करतो, म्हणजे एवं कोणताही कार्यक्रम ते निभावून आणि अंमलबजावणीची जिम्मेदारी हे सर्वस्वी आमचे सहकारी प्राध्यापक रवी सातभाई सर यांच्यावरच आम्ही देत असतो आणि ते यशस्वीपणे पार पाडतात. आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःला झोकून देऊन ते कार्यक्रम सुरुवात ते संपेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो, भलं विषयाचा असेल किंवा इतर विषयाचा असेल. तर मी त्यांचे सुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे आमचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर निंबोरे साहेब यांचे सुद्धा मी, त्यांनी आजच्या कार्यक्रमाला आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले आणि त्यांनी अध्यक्षीय समारोप अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये करून आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी संयोजन समितीच्या वतीने मी आणि इतिहास विभागाच्या वतीने आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि जे आपल्या महाराष्ट्रातून असतील किंवा काही प्राध्यापक म्हणजे पार्टिसिपेट जे आहेत, सहभागी प्राध्यापक आहेत, ते काही इतर राज्यामधून सुद्धा आपल्या ऑनलाईन वेबिनार मध्ये ते सहभागी झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी हार्दिक असे आभार मानतो. आणि हे ऑनलाईन वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचा जो स्टाफ आहे, महाविद्यालयातला प्रत्येक घटक आहे, त्यांची सुद्धा आम्हाला नेहमीच वेळोवेळी मदत होत असते. तर मी त्यांचे सर्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि सर्वांना एक विनंती आहे की त्यांनी आपला फीडबॅक फॉर्म भरून सबमिट करायचा आहे, सादर करायचा आहे. धन्यवाद. फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर आपल्या मेलवरती लगेच प्रमाणपत्र आपणास प्राप्त होईल. सर्वांना विनंती की कृपया सर्वांनी फीडबॅक फॉर्म भरावा.